रोज परवडत नाही, पण आता जायचंय बळच मग काय करते आता. आता कोण वाढून द्यायचं आहे का नाही? आता कोण द्यायचंय ड्रायव्हरनुसार वाढून? 50 रुपये वाढून द्यायला पाहिजे. नाही ना देणार ते. आपण जातोय आपलं उन्हातानाचं काम करायला. अरे बाळा किती वेळ झाला तुला, ते कामवाले आरडत्या ना आम्हाला, लवकर यायचं ना बाबा. हा अरे लवकर यायचं बाळा. आता इकून जाते इकून जाते. अरे बाळा लवकर यायचं बाबा, उशीर झालाय कामाला जायला. हा बस. काय या पोराला गाडी सांगून उपयोग आहे, दुसरी गाडी सांगितली असती तर पटकन चालवली असती. रोज ड्रायव्हर आहे, रोज ड्रायव्हर आहे ना. पण ए प्रेम आहे, काय करायला इकडे आज? कसली काय गडबड? ड्रायव्हर नेहमी गाईवर, आपलं रोजचंच रे. ते बायकांना सोडायचं आणायचं. बरं ऐक की, कॉलेज सुटले, चल जरा झाडे मारून येऊ. हे बाबा मला करू दे धंदावाने, जा तू. हे आई घाले, आज तुला काय आधी माझ्यासोबत नव्हतं कधी झाडे मारायला, आणि तुला आता बरे भाडे आठवतात. अरे जाटू काय तू सुधारला नाही बाबा, जा तू, मी नाही यायचं. बरं ऐक की, चहा तरी पाचशील का? बरं ठीक आहे चल. बस बस झाली सगळी कामं. हां झाली सर. तुला बोलवलं कारण ते विष्णूचं लग्न आहे. हां घरातला माणूस आहे, त्याच्या लग्नाचा पसारा सगळा रातोरात पोचव लग्नाच्या आधी. काय तेवढी ती आपली पिकअप घेऊन जा 944. हां 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 आहे का नाही, रातच्या आधी पोचव बरं का. तू फोटोग्राफरच की? हां ते फोटोग्राफर करत असतं इकडे तिकडे कामं, लग्न ठरलं त्याचं. बाकी व्यवस्थित चाललं ना? हां व्यवस्थित. ते थोडे पैसे लागणार होते सर. ते बघ व्यवस्थित विचारलं का लगेच पैसे पाहिजे. हां आत्ता 4 दिवसापूर्वी दिले होते ना? नाही साहेब थोडी गरज आहे. बरं देतो अकाउंटला पाठवून. हां चालतं. चहा बी काय? नाही नको साहेब, येऊ का? हां जा. बोलायचं नाही का? आई हां बोल. मला गाडी घ्यायची लोनवर. अरे कशाला गाडी घेतो? अरे मग किती दिवस लोकांच्या गाडीवर काम करायचं? 10-15 हजार सांग बरं.
मला काय माहित नाही, मी गाडी घेणार आहे. हप्ते बिप्ते फिटले पाहिजे जरा. ते बघू पुढचं पुढं. मी आता शोरूमला जाणार आहे गाडी बघायला, मला गाडी घ्यायची. हा? अरे जेवण जा की. नाही नाही, मी घेणार आहे गाडी. काय स्वतःच खरं करतो. सारिका जावई बापूंचा फोन आला होता. काय म्हणाले? अगं ते म्हणत होते 2 दिवस म्हणून गेली आणि आज किती दिवस झाले, एवढे दिवस राहत असतात होय. आत्ता कुठं आले मम्मी? अगं सारिका बाळा, आता तुझ्या लग्नाला 1 वर्ष पण नाही झालं हां, आणि असं वागून जमल होय. अगं पण मला नाही जायचं एवढ्या लवकर. अगं माहेर वासनीने 4 दिवसच माहेरी राहायचं असते हां. शेवटी ते पण तुझं घर आहे की नाही. जेवढा हक्क तुझा इथे आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त हक्क तुझा त्या घरावर आहे. काय ग मम्मी, आत्ता कुठं आले तू पण हाकलायला लागलीस का? अगं तसं नाही बाळा, ज्या मुलीचा संसार आहे ना सुखी असतो ना, जी मुलगी सासरी सुखात नांदत असते ना, त्यांच्या आईवडिलांचं जीवन धन्य होतं. गप ग बाई, मला नाही जायचं. अगं सारिका आई, ए बाळ सारिका. कुठे निघाला? ते कमांडर घरी लावून पिकअप गोडाऊनला लावायची होती भरायला. मला बघितलं नाही का? बघून न बघितल्यासारखं केलं. नाही, तुम्हाला नाही बघितलं मी. खरंच नाही बघितलं का? बोला की काय. तसं काय नाही. तुम्ही थांबवले म्हणल्यावर का तरी काम असेल की. सांगा की तुमचं काय काम आहे. काय नाही म्हटलं ना? अहो सांगा की काय काम आहे. नाही म्हटलेलं कळतं का? बरं काय नसेल तर मग येऊ का मी. संध्याकाळी भेट मला. होय रे प्रेम आहे तुझं. घरच्यांनी प्रेम नको काय मोठं ठेवलं रे, काय त्या सलमान खानचं बघून ठेवले. मला काय माहिती रे, मी लहान होतो. ठेवलं असेल मी प्रेमळ आहे, सगळं प्रेम करतो म्हणून ठेवलं असेल माझं नाव. तू प्रेम आहे? अरे 1 नंबरचा हरामखोरच तू. तुला काय माहिती मी हरामखोर आहे का काय. मला माहिती की तू काय आहे ते. काय सांग की काय आहे मी. प्रेम आहे. हा मग माहिती आहे ना, मग गप बस. मग पुढचं बोलू नकोस. प्रेम आहे. गोट्या मी काय म्हणत होतं, एक स्वतःची गाडी घेऊ म्हणतोय रे लोनवर. कारण किती दिवस लोकांच्या गाडीवर काम करायचं, 15-20 हजार. अरे भाडकाऊ सारिका आली बघ. गप की दिसतंय ना मला. काय होय रे प्रेम आहे. हा सारिका वहिनी लागल्यानंतर चांगलेच भरले. ए गोट्या शिस्तीत हा, तर कपाळावरच मारीन. सांगतोय की मी चांगली भरली म्हणून. गप रे माकडा. शेट कुठे जायचंय. ए शेट म्हणत जाऊ नको रे. शेट म्हणलं की कसं पेट वाटतंय, कोणी बियायचं आणि वाजवून जायचं. तुम्ही काही बोला, मी शेटच म्हणणार. हा म्हणजे आमच्या नावाची बदनामी करायचं ठरलंयस हा, दुसरं नाही का बोलता येत. दुसरं काही जमत नाही, ते शेट आपलं बरं आहे. हे पिशव्या घेऊन कुठे चालली. सारे तिला पहिल्यांदा बघितलं होतं ना त्या ड्रेसमध्ये, लय भारी दिसत होती तरी. त्या गोष्टीला जमाना झाला, ती सासरी असते आता. अरे आली ना,
परत एकदा तिला ह्याच ड्रेसमध्ये बघायचं आणि बिना ड्रेसमध्ये पण. अरे काय एवढी घाई? ड्रायव्हर नेहमी घाईवर. गाडी तर असतोच म्हणाय, पण सावकाश चालवायची ना गाडी. ही गाडी सोबत असताना काय होणार आहे मला? काही व्हायचं तर नाहीच म्हणाय, पण सावकाश चालवायची ना. अख्खं आयुष्य तिच्या नावावर. बरं मग येऊ का? हा नमस्कार नमस्कार. हा त्याच्यासाठीच फोन केला होता. तेवढं काम झालं पाहिजे बरं का. हां 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 पाठवून द्या त्याच्याकडं. ठेवतो. काय हो पप्पा, तुम्हाला माझं काय पडले का नाही? अगं बाळा, तुझ्याशिवाय कोण आहे? काय झालं सांग की. काय म्हणजे आठवडे झालं तुम्ही माझ्याशी बोललाय का? दिवसभर नुसतं काम काम आणि ती माणसं हा आला की तिकडे जातात, तो आला की तिकडे जातात आणि हा फोन काय तर सुटतच नाही. रातच्याला पण जेवायला येतात, लगेच झोपून जातात. काय करा नाही बाबा, आत्ता बाप लय चिडलाय माझा. काय हो पप्पा, बाप काय म्हणता? पोरगी ना मी तुमची. अरे बाळा, आई बाप पोरगा पोरगी सगळं तूच आहे. तुझ्याशिवाय कोण आहे का मला सांग बरं. सगळं बरोबर आहे पप्पा तुमचं, पण तुम्ही असं काय बोलला की कसं तरच वाटतं. आता काय पण असू दे, हाय ते आहे ना. बरं बाबा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. अगं बाई नको चिडू. काय नाही एवढी चिडली बाळा. मी कशाला चिडू? तुम्ही माझ्याशी बोलला नाही म्हणून फक्त बोलावं असं वाटलं. बोल ना मग. बोलायला काय असायलाच पाहिजे का? तेव्हाच बोलणार आहे का आपण? असं नाही बोलू शकत का? बरं बोल बाळा. काय म्हणताय? हां हॅलो सर. हां साहेब, इथंच आहे, रांजणगावला आहे. हवेला आहे साहेब, आलो साहेब. साहेब गाडी पंक्चर झाली, स्टेपनी चेंज केली. आलो आलो. हां साहेब, आलो आलो. अरे सॉरी चुकून झालं. पल्ले अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का ग? काय रे? काय दुखते? मला काही स्वप्न पडलं तू येणार आहे म्हणून, आणि मी घासाच्या वेळेस काय येतो रे? अगं तू अंडा कोण थुकते मग बघून थुकत दाखी मग जरा. तुला मी बोललो होते का इकडे इकडून ये म्हणून? अगं तुला बघायचं होतं ना मी बोलले का मला बघायला ये म्हणून? बायको म्हणून बघतो आणि तू हे असलं काहीतरी करती. ऐ. मन उडलं तुझ्यावर तर तुला बोलले नाही मला बायको बनव म्हणून, समजलं का? जावा बघून तेव्हा काही परवाने दात घासते अशा मिसरीने. तुझी सवय गेली नाही का अजून? ऐकलं बोलले ना 1000 वेळा मी की मला मिस्त्री घासल्याशिवाय बाथरूमला येत नाही. थुकावं म्हणून तुझ्यावर.
रात्री मला भेट म्हणलेले विसरलं असशील. अहो नाही, कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिले. आता जर मी बाहेर आले नसते तर तू चावी देऊन तसंच निघून गेला असतं ना. लक्षात नाही म्हणल्यावर गेलो असतो तसंच. म्हणजे माझ्या बोलण्याला काही किंमत नाही. पप्पा बोलले तरच ऐकणार आणि माझं बोलणं म्हणजे वाऱ्यावरचं. अहो तसं काही बी नाही. जेवढी साहेबाची इज्जत करतो ना तेवढी तुमची बी इज्जत करतो मी. मला तर तसं नाही वाटत. एवढीच जर माझी इज्जत असते ना तर तुला सतत असं आठवण करून द्यावी लागली नसती. अहो खरंच हे दिवसभराच्या गडबडीत लक्षात नाही राहिले. तेच तर म्हटलं ना की माझं बोलणं कसं लक्षात राहील. खरंच माझं चुकलं. इथून पुढं असं काही बी होणार नाही. आणि तुम्ही काय सांगा ते ना सगळं डोक्यात ठेवून. इथून पुढे कधी शब्द पाडणार नाही तुमचं. आणि असं म्हणून जर तू परत तेच केलं तर. खायला राव तुमच्या बोलण्यावर ना असं वाटायला लागले मी लय मोठा अपराध केल्यासारखं. अहो मी सांगतो की इथून पुढं काही बी होणार नाही असं. आणि तुमचं काय ते काम सांग लगेच करतो. नाही काय काम, जा तू. अहो सांगे काय काम आहे. आत्ताच तर म्हटलास ना की माझा शब्द खाली पडू देणार नाही म्हणून. मग आता काय काम नाहीये तर नाहीये. बरं मग येऊ का. काय बोलता काय समजत नाही का. प्रेम नको टेन्शन घेऊ, आपण घेऊन टाकू गाडी. जावळामधनं आलो होतो. कुठली गाडी बघताय सर आपण? पिकअप, बोलेरो पिकअप. बोलेरो पिकअपमध्ये सर आपल्याकडे 2 व्हेरियंट आहेत. एक CNG मध्ये येतं आणि एक पेट्रोलमध्ये येतं. कुठलं मॉडेल बघताय सर त्यामधलं? त्यामधलं CNG बघताय का? CNG मधल्या गाडीचं चालेल सर. तुम्हाला मी कोटेशन देतो. आपल्या गाडीची कॉस्ट जाते सर 6,40,500. इन्शुरन्स 27,000चा इन्शुरन्स जातो सर. ऑटो चार्जेस 23,000 रुपये जातात. अशी ऑन रोड तुम्हाला 692ला जाणार आहे सर गाडी. डाऊन पेमेंट किती करायचं म्हणताय सर? कमीत कमी किती भरावं लागेल? कमीत कमी एक 60-70 हजारापर्यंत डाऊन पेमेंट तुम्हाला करावं लागणार सर. काय अडचण नाही सर. त्या हिशोबाने मी तुम्हाला सगळं कोटेशन दिलेलं आहे. हे आपल्या गाडीचं कोटेशन. तुम्हाला एक टेस्ट ड्राईव्ह देतो आहे. चला आपण टेस्ट ड्राईव्ह घेऊया. अरे खायला काय बनवलं नाही? बनवलाय की. काय केलंय खायला? वांग्याची भाजी. बरं मी 5-6 दिवस जरा बाहेर चाललोय. मला कॉन्ट्रॅक्ट भेटले जरा बाहेर. बरं ते सोड सगळं. चल आतमध्ये, महत्वाचं काय चल आतमध्ये. मन झाले. चला आत. ग बसाव, काम करू द्या मला. मी तुझा नवरा आहे. तुला माझंच ऐकायला लागेल. उठ. नाही. तुझ्यासाठी लय सहन केलेलं आहे मी. तू माग आता माझ्या संग नीट वाग. उठ. ये आतमध्ये. चल. काम नंतर कर, आधी उठ. चल अते उठ म्हणलं तर उठ. गोट्या ऐक ना. अय थांब की. काय झालं? काय लांब लांब पळतोय? अरे कुठं काय झालं बाबा? काय नाही झालं. अगं काम आहेत का मला? घरच्यांनी कामं सांगितली, करायची का नाही आता? तुला बोलले की मी काम नको करू म्हणून? का दिवसभर निसं तुझ्यासोबत हिंडायचं? तुला नाही बोलले की दिवसभर माझ्यासोबत हिंड म्हणून? मग माझं काही चुकलंय का? अरे नाही चुकलं बाबा तुझं. काय तुझं कशाला काय चुकणार आहे? बरं जाऊ दे, मला करू दे काम. माझी मला काम आहे. अचानक तुझे घरचे बोलायला लागले. अरे ऐक तर. अरे ऐक. काय होत्या पोराला? दलिंदर काम करायचं. टोप्या नाही, डोक्यात काय नाही. मुलं अगं टोप्या मागितल्या पण दिल्याच नाही बाई. काय करते? काय माणूस आहे रे, जंगल नाही. सावली पाहिजे डोक्यात टोपी घालायला. तरी तर त्या मालकाला सांगतो तू म्हणा आम्हाला टोप्या द्या. उद्या सांगते बाई. उद्या जाऊ. त्याला पहिलं लवकर चला. दिवस मागे या. तुम्ही असं काय करता हो? नको. आम्ही आता वय भरलेली तिकडे. तुम्हाला आधी काय झालं सांगायला? चला 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 पटापटा उतरा. गमे बाई. उतरा
करायचं नाही का तुम्हाला का गाडीतच बसून राहायचंय? का बसले कळलंच असेल तुला. एवढं का आलं असतं तर लोकांचे भविष्य बघितले असते. ड्रायव्हर नसतं झालो. उतरा लवकर, जायचंय मला. इतकं बे अनोळख्यासारखं करू नको. चांगलीच ओळख आहे आपली. आणि तुम्ही काय लावलं रे? सारिका म्हण. मला काय नाही म्हणायचं, जाऊ दे मला. बोलायचं नाही ठरवलंय का? तुम्ही काय बोलता ते समजत नाही मला. जातो मी. जा तू आता, पण मी काय तुझा पिच्छा सोडणार नाही. कुठे ऐक की ती सारी का नाही का 2 दिवस झालं मला बोलायचं म्हणत होते रे. काय बोलायचं म्हणते? ते काय माहीत नाही बरं का, पण गेलो 2 दिवस झालं बायकोसोबत कामाला यायला लागली आणि म्हणते तुला बोलायचं आहे. अरे भेट ना मग त्याला. हे भेटून काय करू? अरे काय करू म्हणजे? अरे भेट तिला, बोल काय म्हणजे ते तर ऐक तिथं. हे मला नाही भेटत बाबा तिला. त्याच्याला अरे एकदा तर भेटतील का नाही? नाही मला भेटतच नाही. हे बघ प्रेम आहे. अरे मला माहिती आहे की तुझं त्याचं नातं कसं आहे. अरे तू किती जर लांब जायचा प्रयत्न केला ना तरी बी ती तुझ्या जवळच असते बघ. नाही मला नाही माहिती. हो तू पण दे. बोल ना. तुला बोलायचंय. बोल की काय झालं? माझं प्रेम आहे तुझ्यावर. ए जिप्रे, तुला कळतं का? मला असलं सगळं आवडत नाही. हायला कोणी जिप्रे? अगं पण माझं प्रेम आहे खरंच तुझ्या. अरे पण मला नाही आवडत. अगं मी रोज तुझ्या मागे फिरतोय, एकदा वळून सुद्धा नाही. पण एवढे दिवस झाले मागे मला कसं काय माहित नाही? अरे तुझ्या डोक्यात काय शिरतं का ना? मी एकदा सांगितलं ना मला तू आवडत अगं नाही. मी चांगलं सांगतोय तुला. अरे पण मला नाही आवडत तू. तू आवडती ना मला. विचार तरी कर माझ्याबद्दल. अय लय झाला आता, तू नाही बोलली ना एकदा बस. ए तुझं काय ग मधी? ती माझी मैत्रीण आहे. ए बघ तिला बोलतोय मी. थोबड बंद कर. भलती टिवटिव नका करू. ऐ, तुझं बघ. काय भलती टिवटिव? चल ग पल्ले. आईला चहापेक्षा किटलीच गरम आहे. हे प्रेम आहे, बरं झालं नाही भेटला. नाहीतर तो कानपाटा तुलाच बसला असता. चल चल पहिलं लवकर थांबू नको. चल. गोट्या सारी काय लागले रे, बोलू का तिला डायरेक्ट? तुझी तू बोल, पण माझ्यापर्यंत काही उदू नका. आधीच बघितलं ना ते काल किती जोरात कानपाटा दिलाय पोराला, आणि आपल्याला पण दिला म्हणजे. सारिका, अय सारिका ऐक ना, तुला बोलायचं होतं मला. कालचा नमुना कमी पडला होता, जा परत आला. हे पल्ले तुला बोलायला नाही आलो मी. काय बोलायचं रे तुला? तू गप ना, तुला नाही बोलायला आलो मी. ठीक आहे बोल की काय बोलायचंय? तुला हे म्हणायचं होतं की अरे बोल की लवकर. उगाच काय फिरवा फिरवी करतोय? मला तू आवडते. आय लव्ह यू. काय तुला मी आवडते? का आवडते? आवडतेचं उत्तर काय असणार आहे? आवडती तर आवडते. अरे काही कारण असं ना आवडते आवडती करते कधीपासून. का आवडती? तू गप ना पल्ले, तुला बोलायला आलोय का मी? ठीक आहे मी बोल. आय लव्ह यू काय? चल माझ्या मम्मी समोर आणि तिच्या समोर बोल हे सगळं. हा चल की, घाबरतो का काय? चल की पळून गेलास तर? नाही नाही पूर्ण नाही. अरे चल की. अरे चल की. अरे चल की. चल की मम्मी समोर बोल. हे तुझी माझं चुकलं का? मी चुकून काहीतरी बोललो. आता कशाला पळून गेलास? जायला मी बोलत होता. बघ की. सगळं शहाणं समजतं. बघ ना. आलं म्हणता मी काय घेत नाही. ए प्रेम, अरे इकडे ये की. आईला आई घातली वाटते हिने. सांगितलं वाटतं आईला. हा आलो आलो. बोला की काकू. अरे मम्मी कशाला? यो कशाला आलंय इथं? अगं आभाळ आलंय आणि पाऊस कधी बी येईन, आणि कांद्याच्या गोण्या बाहेरच आहेत म्हणून त्याला आवाज दिला जरा घरात ठेवून तो कांद्याच्या गोण्या. बरोबर, मग आत ठेवायचं का मध्ये? नको, घरातच ठेव. पावसाचा काय भरोसा आहे? थांब मम्मी, तू नको उचलू. तुझं आत्ताच ऑपरेशन झालंय. बरं
तुम्ही दोघं या गोणे ठेवा उचलून, मी तुम्हाला चहा ठेवते. मी म्हणले तसं खरंच घरी आलास का तू? बोललास का मम्मीला? तुझ्या मम्मीने गोण्या उचला बोलवतं म्हणून आलो. आणि ते तिथला विषय मिटलाय बरं का. मिटलाय म्हणजे मी मिटवलाय. नशीब दीदी म्हणला म्हणून वाचला. हां, मग जसं दिदी म्हणलं तसं आय लव्ह यू म्हणले की दिदी म्हणलेलंच लय मनावर घेतले. सांगू का मग मम्मीला? मम्मी काही सांगू नको मी सांग. काय ग, कुठे गेला हा प्रेम? अगं आई त्याला काम आठवलं म्हणून गेला लगेच तो. आणि हे काय, गोण्या बाहेरच येतोय. तुला काय कळतं का नाही सारिका? त्याच्याकडून गोण्या आतमध्ये घरात ठेवून घ्यायच्या नाहीत वय. तो काय घरचा आहे का त्याला मी थांबवायला? बघू बाया काय करायचंय ते. शेजारीन बाई तुमचा टीव्ही बाबूला आतमध्ये घ्या, तुमच्या गोट्याला बाहेरच ठेवा. बाबूला आतमध्ये. सारिका विचारले, सारिका कशाला आली? गोट्या ए गोट्या, प्रेम कुठं आहे? मला काय माहिती. मला त्याला भेटायचंय. भेट ना मग. मंदिराकडे त्याला पाठव. नक्की सांग बरं का गोट्या. सांगतो. तुमच्या गोट्याला बाहेरच राहू द्या. बोल की, कशाला बोलवलं? असंच बोलवलंय. असंच बोलव तर मग जाऊ का? जाऊ का? काय ठरवलंयस? काय ठरवले? कसलं काय ठरवले? हेच आपलंच. काय आपलं विसर बरं का, ते सोड विषय. तुला मी खरंच आवडते का? नाही आवडत, आणि ते सोड बरं का. अरे ते मी सगळं सोडलंय रे, पण सांग ना, तुला मी खरंच आवडते का? आवडते म्हणल्यावर काय फायदा? तसं पण तुला दी म्हणलो आताच विषय संपला. दीदी म्हणलायस तसं लव यू पण म्हणलायस की. म्हणजे काय म्हणायचं तुला? लव यू बोललेलं पण आवडलंय आणि तू बी. त्या दिवशी कशाला एवढा नाटक केलं? अख्ख्या गावासमोर माझी फजिती केली. मग असं रस्त्यात सगळ्या माणसांसमोर तुला हा म्हणायचं होतं वय? नाही म्हणून सहज सांगायचं ना, कशाला एवढं तमाशा घालायचा? आईलाच सांगते घरीच चल. अरे गप रे बाबा, तवा नाही, पण आता म्हणतीये ना मला तू आवडतो. मग पुढं काय? बघू पुढच्या पुढे. आता कुठे एका नावात बसलोय. अरे कुठे हरवलाय प्रेम आहे? कुठं नाही रे, ते जवळ येणं लांब जाणं नको वाटते. अरे बघ प्रेम आहे, ती तुझ्या एवढं जवळ येण्याचा प्रयत्न करते आणि तू तिला असं टाळमटाळ करतोय का? नाही रे, आता आपल्याला त्याच्यात पडायचंच नाही. आणि तेव्हा भूतकाळ होता रे. अरे गप. हे बघ भाऊ, मैदान जर दुसरंच असेल ना तर तिथं बॅटिंग आपणच गाजवायची असते, आणि तू काय असल्या अडगत बोलतो रे? तसं नाही रे गोट्या. आता तिचं लग्न झाले, ती दुसऱ्याची झाली, ते आता आपली होऊ शकत नाही. आणि ती लय लांब गेली रे आता. तुझ्या पुढं काय डोकं फोडावं का? काय मला असले भेटतात काय माहिती. ए बाबा, तुझी तू कशी आई घालायची तशी घाल, मला जाऊ दे. हॅलो. हॅलो, बोल ना. कुठं आहेस? बोल ना, आहे तर गावातच आहे. काय नाही, ते मम्मीने घरी बोलवलं होतं. कशाला? ये की घरी, मग सांगते. काय मध्येच काय विषय? मध्येच बोल. अरे तू ये रे, मग सांगते. ठीक आहे, मग मी येतो. हां.
ए मम्मी आले मी. सारिका जाऊ बापू. कसं आहे माझं पिल्लू? छान. बरी आहेस ना? मस्त. या बसा ना जाऊ बापू. कसं काय येणं केलं? नाही मी जरा आहे ना बाहेर चाललोय. हिला आहे ना 4-5 दिवस इथं ठेवा. ते माझ्या आईचं हिचं पटत नाही ना. कॉन्ट्रॅक्टचं काम आहे थोडं. मी बाहेर चाललोय. बरं सासूबाई जातो आता मी. बसा की जाऊ बापू. नाही मी सध्या आहे ना अहो चहा नाश्ता करून जा. नाही नंतर परत आल्यावर करीन. थोडंसं. नाही आता मी जातो. मी लय गडबडीत आहे. थांब शांत बस. खोटे आहे मी. एवढ्या रात्रीचं तू इथं काय करतायस? तुझ्यासाठी तर आलोय ना. अरे कोणी बघेल ना माझी घरची. नाही बघत कोण नाही बघत. तुझ्या घरच्या तू आपल्यात सगळे एवढंच करायचे. मला माहिती आहे ना तू लवकर उठते घरच्यांपेक्षा. तू एवढं का कोणी बघितलं ना दोघांना कापून पण टाकतील. आपण तर टाकतेल ना. तयार आहे मी तुझ्यासाठी. तू डोक्यात भेटलाय का? काय झालं? अरे वेळ काळ असतं काहीतरी. त्याला काय होते वेळ काय सांगून येते का? त्याला काय नसतं होत. कसं रे? असंच आहे मी. तुझ्यासाठी तर आलो ना मी. कपस सोड मला. काय हे बघ पल्ले हाय मी याडा. मला सारखं असं वाटतं त्या प्रेमासारखं सारखं आपल्यात नको असं कवायला. ती सारिका कशी त्या प्रेमाला सोडून गेली आणि लग्न करून गेली. मला सारखी भीती वाटते. नाही रे मी तुझ्यावरच प्रेम करते. मी तुझ्यावर जीव लावते. शेवटपर्यंत मी तुला कुठंच नाही सोडून जाणार. अगं मग तसं जाणून तर दे ना. जीव लावला ग. तू काहीच करत नाही. जीव पण लावत नाही. हे जाणवत नाही म्हणजे काय? म्हणजे मी काय केलं पाहिजे जाणण्यासाठी? तेच तर केलं पाहिजे. जवळ तर येत नाही तू. डोक्यावर पडले का तू? चला अरे नको. अरे सोड. अरे अरे कपस ना. अरे इथं नको. अरे नको रे. काय नाही होत ग. कपस ना. आता टेन्शन काय कोण नाही बघणार. अरे कपस. काय प्रेम कसं आहे? बरं आहेस का? हां बरं का. पहिल्यासारखाच आहेस बाबा तू. एका शब्दावर येतोच बघ. कधी बोलवल्यावर येतोच बघ. बरं याच्यासाठी तुला बोलवलं होतं मी. आमची म्हातारी सासूबाई आजारी असते ना. तिला जरा उद्या दवाखान्यात न्यायचं होतं बघ. तर तुला येळ असेल तर येशील काय उद्या तू? बरं येतो की. किती वाजता जायचं? उद्या सकाळी जाऊ की. हां पैशाची काही काळजी करू नको बघ. तुझं काही पैसे असेल तर देऊन टाकतो. त्याचं काही टेन्शन घेऊ नकोस तू. पैशाचं काय बघू पुढच्या पुढे. चला येऊ का मग? बरं नक्की आहे बरं. हां हां ये. हां म्हातारीच्या अंगावर वारा गेल्यापासून सगळं आम्हाला करावं लागतं. सारखं दवाखान्यात जावं लागतं. सारखं दवाखान्यात जावं लागतं. होय की आपल्यालाच करावं लागेल. दुसरं कोण आहे घरातल्या माणसाचं आपल्यालाच करावं लागेल. बरोबर आहे. आपलं माणूस आहे म्हणल्यावर करावंच लागतं बाबा. ते कोणते डॉक्टर येत नाहीच ना. होय होय खोडदे डॉक्टरकडेच जायचं. आणि ऐक ना आणि त्या चौकामध्ये थांबव जरा. बरं हां बरं. थांब प्रेम थांब इथं. मी बँकेतून पैसे काढून आणते. तुम्ही व्हा पुढं. हा तुम्ही व्हा दवाखान्यात. ते पैसे काढून घेऊन येते बँकेतून. हा निघा. हा हा बोलणंच टाकलंय का माझ्याशी? काय बोलायचं? कशी आहेस काय आहेस? एवढं तरी विचारशील वाटतं. तू तर तोंडच फिरून जायला लागलाय. चांगलीच आहे. वरून चांगली दिसते रे पण आतून मन आजारी आहे. मी तुला बोलल्याशिवाय कसं कळणार? माणसाची मने कळाली असते ना. देऊ नसतो का मी? मन कळायला देव बनावं लागत नाही. समोरच्या माणसासोबत बोललं तरी मन कळतं. महिना झाला रे मी आली आहे. समोर आली की तुम्हाला टाकूनच चाललाय. तुझ्यासाठी आली आहे रे. माझ्यासाठी कशाला? कशाला?
विसरायला हात उतरते. तुझ्या वागण्यावरून मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलशील म्हणून. रडायला काय झालं? रडण्यासारखं काय यात? रडतंय कोण? डोळ्यात काहीतरी गेलंय. मला दवाखाना डोळे पुस, नाहीतर आईला वाटेल तुझ्या आईला वाटेल मीच रडवलं. संतोष शेठ, मंग्याचं लग्न आहे काय? हो आहे ना आज. बरं, लग्नावरून आठवलं, माझी पण पोरगी आहे. या नाही तर पुढच्या वर्षात करायचं चाललंय डोक्यात. कोणी आहे का बघण्यात? हो आहे की, साडूचा लहान भाऊ आहे, चाललंय त्यांचं पण यावेळेस करायचं. पाहू आपण विचार करू. करायचं ओ पप्पा चला की आपल्याला बाहेर जायचंय. ही पोरगी आपण मुलगी तर छान आहे, पाहू आपण पाहुण्यांना विचारून. बघा तेवढं नक्की. हो हो, येऊ का आता? मला मळ्यात जायचं थोडंसं काम आहे शेतात. ठीक आहे. काय हो पप्पा लगेच हाकला लागला का मला? मला नाही लग्न करायचं. हाकलायचं काय? त्या पोराला जाणू घरी उचलून. आहे का ना? बरं जाऊ दे आता, चला आपल्याला बाहेर जायचंय, चला. प्रेम ऐक की, अरे तुला एक गोष्ट सांगायची आनंदाची. बोल की गोठे. अरे सारिकाली गावात दिसली होती मला. काय तिचं नाव काढतो रे? अरे बाबा दिसली म्हणून तुला सांगावं म्हणलं, नाहीतर मला काय करायचंय. मग एकटी आली का नवरा बी आलाय? नवरा बी होता, दोघं जोडून दिसले मला. कॅनलच्या कडून चालली होती रे गाडीवरनं. बरं ऐक की प्रेम आहे, जाऊ का? मेडिकल बंद होईल, मला आणायच्या म्हाताऱ्याच्या गोळ्या. बघू त्या माझ्या नावाने बडबड करत. चल. तुम्ही कुठे निघाला? मी ते बायकांना घ्यायला चाललंय. जा की मग, जाता जाता आपल्या शेतात सोड मला आणि मग जा. चल आता. कधी कुठल्या पोरीच्या प्रेमात पडलायस? प्रेमात पडायला कोणाला वेळ आहे? आपलं काम झालं, आपण बोल. तू दिसायला इतका छान आहेस, मग कुठल्या पोरीने प्रपोज नाही केलं का? नाही, ज्यांना काय उद्योग नसतात ना ते असलं काम करते. मग तू केला असेल कुठल्या तरी पोरीला प्रपोज? नाही, असलं चांगला औषध चालू असताना नाही तिला परत कशाला पडायचं? तुला असं कधीच नाही का वाटलंय की बाबा ही पोरगी भारी दिसली किंवा कुठल्या पोरीला बघून मनात गुदगुल्या झाल्यात असं काय? कधीच वाटलं नाही, वाटणार बी नाही. समजा एखादी जवळची मुलगी तुला म्हटली की मला तू आवडतोय, मग काय करशील? तर बेस्टच आहे. ओळखीच्या म्हणल्यावर तुला बोलतात माझं म्हणणं पडतं, नाही म्हणाला बी सोपंच आहे. समजा ती मुलगी मीच आहे, मग काय करशील? हा म्हणशील की नाही म्हणशील? अहो तुम्ही माझ्यावर प्रेम कशाला करता? तुम्ही कुठं आहे आणि मी कुठे? तुमचे इथं ड्रायव्हर आहे, महिनाभर काम केलं तर मला पैसे भेटतात, तेव्हा कुठे जाऊन माझं घरी चालतं. एवढा सिरियस झालं वय? आणि मी कशाला तुझ्या प्रेमात पडू? मी फक्त समज असं म्हटलं. तुम्ही सिरियस वाटला म्हणून मी पण सिरियस झालो. बोल की मम्मी. अगं जावई बापूंचा फोन आलता. कशाला? अगं शेजारच्या गावात पाहुण्याचं लग्न आहे, त्यांच्या लग्नाला येणार आहे आणि म्हणले जाता जाता सारिकाला पण घेऊन जातो. मला नाही जायचं. बघ आता मला नाही जायचं. अजून किती दिवस राहायचे? आता हे घर तुझं कमी, सासर तुझं घर जास्त, तिकडच्या लोकांना जीव लावायचा. मला नाही जायचं. काय जावई बापू तुला काही बोललेत का? मला सांग, मी त्यांना बोलते. हे बघ मम्मी, तुला एकदा सांगितलंय ना मी, मला नाही जायचं तर नाही जायचं. अगं पण का नाही जायचं? हे बघ मम्मी, तू जर मला तिकडे पाठवणार असेल ना तर मी दुसरीकडे कुठेतरी जाईल. दुसरीकडे कुठेतरी जाईन म्हणजे? याचा काय अर्थ झाला? दुसरीकडे जाईन म्हणजे काय? हा, याच्यासाठी तुला लहानाचं मोठं केलंय? हा, अगं लोकांकडून कर्ज काढून तुझं लग्न केलंय मी, हे दिवस दाखवायला? हा, ते काय मला माहिती नाही. दुसरं उद्या जावई बापू येणार आहे, सरळ त्यांच्या संग निघायचं काय?
नाटकं करायची नाही. तरी पण मी नाही जाणार. तू कशी जात नाही बघतेच मी. आई आहे तुझी मी. हा, माझ्याशी गाठ आहे तुझी. हो साहेब, साहेब गाडीची चावी पाहिजे होती. चावी मी दिली तर चालेल का? तुम्ही दिली काय आणि त्यांनी दिली काय? चावीशी म्हटलं आणि चालेल नाही चालेल काय? तसं नाही, तुम्ही ड्रायव्हर लोक ॲडमिट असता ना, कधी कोणती गोष्ट धरून बसाल काय सांगता येत नाही, म्हणून म्हटलं. आडमुठ तर आम्ही असतोच, पण आडमुठासारखं कुठं वागायचं आणि कुठं नाही वागायचं हे मला चांगलंच कळतं. आणि त्यात तुम्ही साहेबाची मुलगी म्हणलं, तुमच्यासोबत असं वागून चालेल का? स्वतःच्या हाताने भाकरीवर पाणी टाकल्यासारखं आहे. बोलायला एक वाघ असता बघा, समोरचे शब्द काय खाली पडू देत नाही. ड्रायव्हर म्हणले की सगळ्यांना तसंच वाटतं. खरं तर त्यांना बघण्याची नजर वेगळी असते. ड्रायव्हरचं मन हे कापसवनी मऊ असतं. त्यांचं मन कळायला त्यांच्या मनात उतरावं लागतं. दुसऱ्यांचं मला काय माहित नाही, पण तुझं माहिती. काय काय नाही, चावी. सारिका, ए सारिका. अगं बाई कोण? जावई बापू. बरं बरं या, बसा बसा. कसे बरे आहे का? हा बरे. सारिका, ए बरा, पाणी घेऊन ये, जावई बापू आले. लयच लांब आहे रे घर. कसे मग जावई बापू, बरे आहेत का? हा एकदम ओके. हा, तुम्ही कश काय? आम्ही बरे आहेत. घरचे सगळे बरे आहेत ना? हा बरे. आता वावरात माका बिका लावली एकदम व्यवस्थित. आता तब्येत बरी आहे का सगळ्यांची? सगळ्यांची बरी. तुमचं कसं काय चाललंय? आमचं बघा निवांत चाललंय आपलं हळूहळू. जसं होतंय तसं होईल तसं करतोय. इकडं लग्नाला चाललो होतो, हां, तेव्हा म्हणलं बायकोची गाडी घेऊन जावा. मग घेऊन जाते तिला. हा म्हणलं घेऊनच जावा, पण आज नेमकं 2 जण आलोय आणि लग्नाला जायचे नेमकं. असं तेव्हा म्हणलं मग उद्या पण कवा नेता येईल तिला. चालेल चालेल. हा कस काय बरं आहे का तो? मग चला मग येतो मग. हा उद्या आवरून ठरला. हां ठेव. येऊ का मग? काळजी घ्या स्वतःची. उद्या न्यायला येतो. हा कधी आलीस तू? आजच आले का? बाकी काय चाललंय तुमचं? चाललंय आपलं कसे तरी ढकलत दिवस. म्हणजे तुमच्या आत्तापर्यंत भांडण नाही मिटली? मनातला व्यक्ती भेटला ना तर ठीक आहे, नाहीतर आयुष्याचं काही खरं नाही बाई. तुला नाही भेटलं मनाचा आणि मला नाही भेटलं गुणाचा. का ग? काय झालं? अगं सांग की काय झालं? अगं माझ्या आणि गोट्याचे बरेच दिवस झाले भांडण चालू. का? त्याला वाटतंय माझून त्या सोन्याचं लफडे. कशावरून? अगं ते 2-3 दिवस झालं त्याने मला सोन्याला एकत्र बघितलं होतं बोलताना. त्याला वाटतं त्याचं माझं काहीतरी चालू आहे. सारखं भांडण चालू आहे. काळजी नको करू, होईल सगळं नीट. तू त्याला नीट समजून सांग. त्याला समजवतीये, बघू आता काय होतं ते. मला काहीच कळत नाही. पल्ले, मला तर माझं प्रेम नाही भेटलं, पण तू तरी तुझ्या प्रेमाला नको सोडू. एकदा वेळ निघून गेली ना मग काही खरं नसतं. खरं बोललीस. प्रेम बोल की, प्रतापजीला न्यायचं काय दवाखान्यात? नाही, कुठे नाही जायचं, तुझ्याकडेच आली आहे. माझ्याकडे बोल की. नवरा आलता मला घ्यायला. तुझा नवरा आहे म्हणलं तुलाच घ्यायला येणार की, थोडी दुसऱ्याला घ्यायला येणार आहे. गेली नाहीस? नाही गेले आणि जाणार पण नाही. हे जायचं असेल तर जा, ते तुझा प्रश्न आहे. पण हे सगळं मला कशाला सांगते? तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? तुझ्यामुळेच सगळं चाललंय. जायचं असेल तर जा, पण यात काय माझं नाव जोडू नको. मी नाही जाणार, मला तुझ्या बरोबरच राहायचंय. हे सगळं इथं बोलायला आली का तू? हा, तुला काय वाटलं तू रागाने बोललं तर मी जाईल? जाते मी, पण नवऱ्याकडे काय जाणार नाही. तुला काही कदरच नाही माणसाची.
सारिका जास्तच करायला लागली. तिला कसं कळना झाले काय करायचं काय नाही. सगळ्या बाजूने विचार केला पाहिजे, नाहीतर काही कुठाना करावं म्हणजे नाही झालं. कुठं हरवला? नाही काय कुठं नाही, जेवण घ्यायचं ते दिलं सोडून आणि निस्ता बसत आहे आपला. काय पाण्या पावसाच बोलवायचं ते गोट्याला. मला बोलवले कुठं मेलाय काय माहिती दलिंदर. किती पाऊस पडते. अय काय काय नाही पाऊस येते. अरे ते मला पण कळते पावसात येते, पण हे छत्री कशाला धरी माझ्यावर? माणूस किचन आहे तुझी माणूस की घाल खाट्यात. जा बोललो कळतं का तुला? जा तिकडे. राहू दे चल. जा बोलले ना. गैर नाही ऐकत नाही. पाऊस गेल्यावर जा कुठे जायचं. सांगत माणूस सांगतोय एवढं तर सोड ना. तुझ्यामुळे झालं सगळं. येतलं ना पाहिलं चांगलं सांगत होता तुला. गोट्या लवकर तुझं काय खरं नाही आता. एकतर लीक पार हे जीव देव घेऊन बघ मी काय काढ ना. सगळी मुलं सारखी नसतात. थोबड बंद कर तुझा. पल्लवी अशी कशी वागलीस ग तू? अगं माझा तर लय विश्वास होता तुझ्यावर. गोट्या अरे तुझ्या नशिबी लटकण्याचे. चला मी तुला न्यायला आलोय. अहो जाऊ बापू थांबा की. काल पण आले अशीच गाय आणि आज अशीच गाय. जरा जेवण बिवण करून जावा. नाही सासूबाई मला भूक नाही. हा तिला पाठवा, मला थोडंसं काम आहे घरी. अहो होईलच काम. जेवून जा, मी स्वयंपाक करते मस्त. नाही भूकच नाही सासूबाई. चले उरक आवर. आता उभी काय आहे? उरक ना लवकर, जायचे आपल्याला. नाही मला नाही यायचं. तुला नाही यायचं? का बरं नाही यायचं? नाही यायचं मला. का पण? आता तू म्हणली 2 दिवस थांबून 2 दिवस थांबून, आता महिना झाला ना इथंची. तू का नाही यायचं तुला? नाही मला कायमचं नाही यायचं. ओ सासूबाई काय बोलती? काय काय यांचं नाही यायचं? माझं एका मुलावर प्रेम आहे. काय बोलते सासूबाई? हिला काय वेळ लागलं काय? काय बोलतीस सारिका तू? हो एका मुलावर प्रेम आहे. आणि कोणत्या मुलावर प्रेम आहे तुझं? प्रेम. कोणतं प्रेम? कसलं प्रेम? अहो काय नाही जावं बापू, काय नाही. ती अशीच बोलती का? सासूबाई तिला एवढा जीव लावला म्हणजे आमची चुकी आहे का? अहो तसं काय नाही जावं बापू. अहो ती काय बोलती सासूबाई? अहो तिचं कुठं तुम्ही मनावर घेताय? तसं काय नाही. तुम्ही ना शांत व्हा. मी तिला उद्या तुमच्या घरी आणून सोडते. आणून पण हे असं मनात काही बी आणू नका. हा तसं काही नाहीये. ती उगा रागाने म्हणती तिला यायचं नाही म्हणून तसं म्हणते. पण तसं काय नाही. काय नाही ना तसं काही नाही. जा तुम्ही. मी तिला सासूबाई पण हिला कळतं का नाही काय बोलती? मी येते घेऊन. कुठल्या मला प्रेम आहे मी तुझं? येते काय म्हणलं ना. काय अहो सासूबाई? तसं काय नाहीये जावं बापू. प्रेम बिरेम काय नाही. ती तुमच्या रुसली म्हणून तशी बोल. तुम्ही जा, मी तिला उद्या घेऊन येते. उद्या तिला घेऊन या. हा घेऊन येते मी. जाते. अरे काय झालं? कपाळ कसं सुजलं तुझं? अरे श्याम निगप की तू बी माझ्या घेतो का? तुला काय तेवढं सुस्त कारण नसतं. अरे वेळ काय चालू तू काय करतो रो? प्रेम आहे तू म्हणतो ते खरं आहे लागा. आता पल्लीने बी अशीच आई घातली बघ शेवटी. तू तर म्हणत होता माझी पल्ली अशी आहे, तशी आहे. गेली की सोडून? स्वतःपेक्षा जास्त जीव लावला होता रे त्या पल्लीला आणि तिने बी असं करावं. मला माहिती की तू किती जीव लावायचा. तुला बोललो होतो की पुरी बिरी काय नसते रे, सगळ्या पुरी सारख्याच असते. जाऊ दे, नको टेन्शन घे. आणि का डोक्यात ठेवून बसणार आहे का तू? आता त्या दिवशी भर पावसात त्या सोन्याने तिला उचलून घेतली होती. कसं बघू रे माडवाने मी बहिणीच्या त्या सोन्याला असं वाटतं जाऊन मारून टाकावा. जाऊ दे रे गोट्या, नको टेन्शन घेऊ. स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घ्या वाटायला आता. हे अरे असं काय करून घेऊ नको. मी आहे की तुझा मित्र. तू तरी काय करणार? तुझं बी तेच झालंय ना. तू पण माझं पंक्ती झाला आता. होय चल. प्रेम काय प्रेम? हा? काय बोला की? तुला काहीच माहित नाही? अरे मग अशी सारिकाचा नवरा आला होता तिला न्यायला, पण ती त्याच्या बरोबर गेली नाही कारण ती म्हणली माझं प्रेमावर प्रेम आहे म्हणून. काकू असं काय बी नाही बघा. असं काय बी नाही. यासाठी येत होता तू एका शब्दावर माझ्या? हे होतं तुझ्या मनामध्ये?
काकू मी ड्रायव्हर आहे, उच कोणाचा बी संसार मोडाय मला बरं वाटत नाही. पण अरे तुला अक्कल आहे का? कळतंय का तुला? तिचं लग्न झालेलं आहे का? तिच्या सुखी संसारात विष कालवतेस तू? काकू माझं आणि तिचं काय बी नव्हतं. मी तिला एकदा भेटतो, मी समजवतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे बघ, हे असं काही नसेल तर खूप चांगलं होईल. अरे लय चांगलं होईल. पण तसं काही करू नका रे. ही आईची तळतळ घेऊ नका तुम्ही. मी कुणाला तोंड दाखवायची सुद्धा लायकी राहायची नाही माझी. काकू तुम्ही नका टेन्शन घेऊ, जाऊ नीट घ्या. ठीक आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू तिला भेट आणि यातून चांगलाच मार्ग काढा. असं वाईट साईड वागू नको. जाऊ तुम्ही काकू. गोट्या, ए गोट्या, गोट्या, काय झालं? तुला आवाज येते की मग? बोल की सर, काय आलं? नाराज का दिसतोय मग? काय नाही, बोल. काय काम होतं का? पल्लीचं आणि तुझं काय भांडण झाले का? काय ग, नेहमी सारखंच परत भांडणं काय? काय रे, दिवसात 100 वेळा भांडत असशील. कधी तर प्रेमाने पण बोलत जावा. अगं ते 100 भांडणं पण आमची प्रेमाचीच असतात. पण ह्या वेळेस कसं सगळं विस्कडल्यागत झाले. अरे जाऊ दे रे, ती पल्ली गेली म्हणून काय झालं? आपण दुसरी पल्ली आणू. ए अगं, असं काय माणूस बदलता येतं का? तुझा बरं गप्पा डोकं खराब करू. मी जाणारच आहे रे, पण असं तू तोंड पाडून बसू नको ना. गोट्याची पल्ली गेली काय पळ? सरिता जा की गप्प राहू. गोट्याची पल्ली गेली पण. अगं जा ना गप्प. बरं ऐक, हिडे. गोट्याची पल्ली पळून गेली. अगं जा ना. गोट्याची पल्ली पळून गेली. तुझी आई आलती माझ्याकडे, नाही तसलं काय काय बोलली. काय लावले असले? तुला मी सांगितलं होतं, पण तुला माझं खोटंच वाटलं. आणि तू बी बोलला होता की तुला काय करायचंय कर. केलं मग मी. मला मध्ये घेऊ नको असं पण म्हटलं होते, मग काय घेतलं मध्ये तू? माझं तुझ्यावर प्रेम आहे. नवऱ्याला सोडून आली आहे मी तुझ्याकडं. असलं प्रेम असतं वेगळं, कुणासाठी तर कुणाला सोडायचं. आणि तुझं लग्न झाले आणि तुझं प्रेम नवऱ्यावर पाहिजे, माझ्यावर नाही. लग्न झालंय एवढीच चूक आहे ना माझी? नवऱ्यावरच प्रेम असायला पाहिजे असा काही नियम आहे का? नियम आहे का नाही माहिती, पण तुझं लग्न झाले आणि तुला नवरा आहे, इथं सगळं संपलं ग. लहानपणी बाप टाकून गेल्यानंतर मुलगी शहाणी झाली म्हणून म्हातारीने लग्न लावून दिलं. मुलगा चांगला आहे, असा मुलगा परत भेटणार नाही म्हणून मोजक्या लोकांमध्येच लग्न लावून दिलं. तेव्हा मी हुडबुद्धीची होते रे. तेव्हा नवरा बायको हे सगळं चांगलं वाटत होतं. जसं मला कळायला लागलं तसं माझं मन कुठं राहतंय तिथं. तेव्हा मला तू आठवला, तुझं प्रेम आठवलं आणि आले मी निघून इथे. तू तेव्हा पण हुडबुद्धीच होती. तुला असं वाटतं का तुला लय कळायला लागले? तू आता पण हुडबुद्धीच आहे. तर तुला खरंच कळालं असतं ना, तू अशी वागली नसती, तू सगळ्यांचा विचार केला असता. मला फक्त तू पाहिजे. माझा जीव तुझ्यात अडकलाय बस, बाकी काय नको. तू आता असंच बोलणार असशील, माझं बोलून बी काय फायदा आहे? तू बोलला तरी कुठं माझ्या फायद्याचं बोलतो. तुझा ठेका काहीतरी वेगळाच आहे. अरे तुझ्याकडे बघितल्यावरच कळतं तुझं किती प्रेम आहे ते. फक्त तू दाखवत नाही आणि मी दाखवते, एवढाच काय तो फरक आहे. असं काही बी नाही. जा तुझ्या नवऱ्याकडे तू. मी नाही जाणार. मी का कोणाचं ऐकू? तुझा जर जीव असेल ना माझ्यावर, मी सांगतो म्हणून तरी जा. मी नाही जाणार. तुझं खरं प्रेम असतं ना, नाही म्हटलीच नसती. वा रे, मला लांब करायला प्रेमाला मध्ये घातलंस का तू? ठीक आहे, जाते मी. तू म्हणला म्हणून जाते मी. पण एक लक्षात ठेव, माझं शरीर जरी तिकडे असेल ना, तर माझं मन फक्त तुझ्याकडेच असेल. काय रे प्रेम आहे? काय म्हणली ती? काय ना रे, आपलं रोजच. सांग की खरं काय म्हणली? नवऱ्याकडे नाही जायचं म्हणते. प्रेम आहे तुला मी आधी हे पण हेच सांगायचं का नाही? अरे तिथं खरं प्रेम आहे तुझ्यावर. अरे कोण कोणासाठी नसतं करत आजकाल एवढं. लग्न झालं सुद्धा तुझ्यासाठी आले ते. ए जाऊन या, तुम्हाला नको शिकू. तू गप. अरे तसं नाही रे, आता माझंच बघ बरं. पल्लीचं किती जीव आहे माझ्यावर. अरे 100% सांगतो, ती मला कधीच सोडून जात नसते बघ. हां हां, बघू बघू. बरं अरे ऐक, लय नको तापू. चल चाललोय गावात, जाऊन या. चल. भास्कर सारे किती रडतीस ग? नाही ग पल्ले, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. अगं हे मला पण कळतंय आणि त्याला पण कळतंय, पण तुला का कळत नाहीये? तुझं लग्न झालंय आता.
नाही ग पल्ले, मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. आणि तो असं कसं झिडकारून देऊ शकतो मला? एका मुलीचं प्रेम नाही कळू शकत का त्याला? नाहीये, जी परिस्थिती आहे ना तुझी ती तुला स्वीकार करायला लागणार आहे. काय ग पल्ले, आता लग्न झाले म्हणून का? ह्याच्या आधी तर तू पण मला साथ देत होतीस की. आणि आता काय झालं मग? मी नाही राहू शकत ग त्याच्याशिवाय. आणि मला नाही जायचं त्या नवऱ्याकडं. पण पोरींचं कसं आहे माहिती आहे ना तुला, एकदा लग्न करून दिलं ना मग त्याला तिकडेच नांदायला लागतं. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत ग. बरं बाई, तुला जे करायचं कर आणि या सगळ्यातनं बाहेर पड. कारण की तू ज्याच्यात खुश ना त्याच्यात आम्ही पण खुश आहे. आणि तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर. पल्ले, तो डायव्हर पार माझ्या काळजात घुसलाय ग. आणि ही सारिका शेवटपर्यंत त्या डायव्हरचीच राहणार. पल्ले, हे पल्ले, काय झालं? कुठं चालली? कुठं नाही, इथंच आहे. गोट्या गोट्या, अरे गोट्या थांब की. गोट्या गोट्या थांब. काय झाले? काय एवढं चिडून आलास? अगं काय बघायचं राहिले अजून? काय बघायचं राहिले म्हणजे? त्या दिवशी पण पावसाचं बघितलं, इथं आता पण बघितलं, अजून तुझं ऐकायचं का? काय चाललंय तुझं हे? मी थांबले होते, तू येऊन बोलते स्वतः. काय नाही गे, सगळ्या पुरी सारखे असतात. जास्त सिद्ध केले तू. मी तुला 1000 वेळा सांगितलं, त्याचं माझं काहीच नाहीये. काय नाही तर मग काय बघतोय मी? तू येऊन बोलते समोरून मग हे काय माझ्याशी. दिसतंय मला? अगं तुला बी बोलत होतं ग, सरळ समजतंय ग पल्ले, तुला बी त्याच बोलत होतं. तुमच्या डोक्यात विचार कसले भरले? जा ना मग, जा, नको राहू, नाही बोलत मला. जा. अरे ऐकून तर घे की. तुला बोलले तसं काही नाहीये. मला जर त्याच्याशी बोलायचं असतं ना, मी तुझ्याशी कधीच बोलले नसते. मग समजलं? जा ना, नको बोलू माझ्यासोबत, तुला तोच पाहिजे. जा तिकडे. आधी कशाला आलता माझ्याकडे? मी माझ्या घराच्या मागे यायचा. पल्ले मला लग्न कर. आता नाही येत, जा, आता नाही येत बाई, जा तिकडे, पाय पडतो तुझ्या. अरे ऐकून तर घे की. तुझं गैरसमज झालंय. गोट्या. प्रेम, ए प्रेम, कोणीतरी बोलवतंय म्हणल्यावर थांबायचं असते. ऐकून ना ऐकल्यासारखं बहिऱ्यासारखं नसतं करायचं. काही गोष्टी ऐकून नाही ऐकल्यासारख्या करायच्या असतात. चांगलीच खोड आहे की तुझ्यात. बरं मग येऊ का? अरे कमीत कमी कधी आलीस एवढं तरी बोलशील का? ते बी नाही. काय विचारायचं? तू कधी आली ते माहिती आहे मला. म्हणूनच आलंय ना इथं. नाही नाही, आणि असं काय बी नाही. आणि तुला कोण म्हणलं? कोणी सांगायला कशाला पाहिजे? मला कळतंय की मी आलीये हे कळाल्यावर तुम्हालाच बघायला आलंय ना. उगाच मनाची पूल बांधू नको. आणि तुला वाटते तसं काही बी नाही. अरे तुझ्याकडे बघितल्यावरच कळतंय. एरवी माझ्या घराकडे भटकत पण नसशील, पण मी आलीये हे कळाल्यावर तुझे पाय आपोआप घराकडे वळले नाही का? प्रेम, इकडे कस काय आलास? सारिकाने बोलवलं होतं म्हणून मग आलो. झाले ना बोलून, मग निघ आता. आणि तू हो घरात. आजकाल कुणाचा काही बी भरोसा नाही. कुठं चालली? मसनच चालले. येतो का मारायला? तू बोललो कुठं पण येतं. ओय, डोकं खराब करू नको. आणि सारखं मला पल्ली पल्ली नको बोलत जाऊ. तुझी काही जवळची मैत्रीण नाहीये मी. काय ग सारखं चिडत असती, वर नाक करून कधीतरी माझ्यासमोर प्रेमाने बोल की. तुला काय करायचंय? तुला बोलले मी माझ्या मागं मागं ये म्हणून, आणि मी अशीच आहे आणि मी अशीच बोलते. समजलं तुला? जाईत ना तू. असं काय करते ग? का ग एवढा भाव खाती? मी एवढंच भाव खाते. तुला बोलले नाही माझ्या मागं मागं येऊ म्हणून. आणि तू जा बरं. डोकं नको खराब करू हा माझं. जाईत ना. हे प्रेम बाळा थांब. प्रेम बाळा रागवलंच होय रे माझ्यावर. नाही, मी कशाला रागू? महिना झाला बघ, दिसला बी नाही. हां, आईच्या नात्याने मी तुझ्यावर चिडचिड केली असन, काही रागानं बोलले असन, पण मनावर नको घेऊस बघ. नाही नाही, मी कशाला मनावर घेऊ? मग रागवलं नाहीस. मग त्या दिवशी बाजारात दिसलं होतास मला. किती आवाज दिला रे तुला, आणि एकदा बी वळून बघितलं नाहीस. अहो, कामाच्या गडबडीत असेल मी, पण आवाज आला नसेल. बरं तू बरं आहेस ना? हां बरं आहे का? बरं येत जा घरी आलास. हां येतो का? येऊ का? हां येतो.
की थांब की. गोट्या ऐक तर ऐक ऐक. काय झालंय? काय लांब लांब पळतोय? कुठं काय झालं? काहीच नाही झालं मला. जातो मला. ऐक ऐक. काल पण तसं आज पण असं काय चिडचिड करतोय उगाच? पल्ले तुला चांगलंच माहिती मी का असं वागतोय. अरे मला कसं माहित असणार? सांग मला काय झालंय. मला नाटकं काहीच नको माहित करू. नाहीये. नाटकं नको करू ना माहिती असल्याची. कसली नाटकं? मला काहीच माहित नाहीये. पल्ले त्या दिवशी पावसात काय केलं तू सोन्यासोबत? भर पावसात सोन्यासोबत? आता नको नाटके करू. तुला सगळं माहिती आहे का पल्ले? कशाला उगाच नाटकं करते आता? अरे तुला गैरसमज झालाय. जसं दिसतं ना तसं नसतं. तू मला भेटायला बोलवलं होतं आठवते? आलतो पण तुला भेटायला पावसात आलतो भिजत. हो मी तुला तेच सांगते. तू मला भेटायला बोलवलं होतं तर मी चालता चालता पावसात पडले तर त्याने मला उचललं. दुसरं काय केलं? खरं करा बनवा बनवी करा. अय बनवा बनवी काय केली मी? तुला भीतीच वाटलं असेल ना त्याने उचलावं म्हणून. मला कशाला वाटणार आहे? तू येडा बेडा तुला माहित नाही मी कशी येते? अरे येडा माणूस मला चालता येत नव्हतं समजतं का तुला? कपडे खोटं नको बोलत जाऊ काय बी. पल्ले खरंच सांगतो स्वप्नात बी वाटलं नव्हतं ग तू असं वागशील म्हणून. का जाऊ वार केला ग तू? मी काय चुकीचं वागली नाही. अरे ऐक तर. अरे ऐकून तर घे ना. ऐक ऐक गोटे ऐक ना. अरे ऐक ऐक. सारिका म्हणली तसं मी तिच्या घराकडे गेलतो काय तिच्याकडे कसं काय माझे पाय वळतात मला हेच कळत नाही. पण माझं पण लय प्रेम आहे तुझ्यावर. पण हे कसं सांगणार? आणि तुझं लग्न झालं इथं सगळं संपलं. पण माझ्यावर बी लय जबाबदार आहेत. ड्रायव्हरची नियत कधीच खराब नसते. पण नाही जोपर्यंत ती गावात आहे ना तोपर्यंत तिच्यासमोर जायचंच नाही. सोन्या हा बोल ना. तू माझ्यापासून लांब राहा बरं का. का ग काय झालं? तुझ्यामुळं माझ्या आणि गोट्यात किती भांडण चालू आहे माहिती का? काय काय बोलतोय तो? त्याला काय वाटतं माहिती का? आपल्या दोघात काहीतरी लफडं चालू आहे. अरे पण आपल्यात कुठं काय तसं आहे? अरे त्या येडपट बालिश बुद्धीला किती सांगू? त्याला कळते का? त्या दिवशी तुम्हाला उचललं होतं मला पायाला लागलं होतं हा. आणि काल पण तिथे भेटला. हे दोन्ही पण वेळेस त्यांनी बघितलं आणि त्याला काय वाटतं माहिती का? आपल्या दोघात काहीतरी चक्कर चालू आहे. नाही मग मी काय करू? तू लांब राहा. पाय पडू का तुझ्या? मला एक सांग माझ्याबद्दल तुझ्या मनात काही भावना नाही ना? नाही ना काय? लोकांना कसं काय वाटतं की आपल्या दोघांमध्ये काहीतरी आहे? खरं सांग. नाही ना काही? तेच म्हणलं पल्लीचं नाद नको करू हा. महागात पडेल तुला. आणि शेवटचं लांब राहा माझ्यापासून तर तुझ्यासाठी चांगलं राहील. तुझ्या रस्त्यात मांजरीसारखी आडवी आले ना मी म्हणून मला बघून रस्ता बदललास ना तू? तसं काय नाही. मग लपला का होता मला बघून? तुला बघून कशाला लपू? त्या नाग्याच्या घरी गेलो होतो. अरे खरं सांग की मी काही खाणार नाही तुला. खोटं बोलणं काय त्यात? तू इथं उभा होता मला येताना बघून तू तिकडे जाऊन लपला. तुला काय वाटलं मी बघितलं नाही? तुला बघून कशाला लपू? मी खरंच त्या नाग्याच्या घरी गेलो होतो. हा राहू दे. तू काय मान्य करणार आहे का? बरं जा चालली तू तिकडे जा. आणि असं लग्न झालेलं बाई नाही पोरासोबत बोललेलं बरं नसते. आणि तुझ्या संसाराला बी हे चांगलं नाही. जाणारच आहे पण प्रेम इतकं पण परकेवानी करू नको. हा नाही करत जा. तुझ्या एका शब्दावर नवऱ्याकडे गेले होते. इथून पण जाते पण फक्त एकदा तुझ्या मनाला विचार तू करतोय ते बरोबर आहे का चूक? अगं बाई जावाई बापूंचा फोन. हॅलो बोला की जाऊ बापू. हॅलो सासूबाई तुम्ही? हां मीच. बोला ना. सारिका कुठे? सारिका हाय ना. हाय आते आते. ज्यावर फोन मला जरा महत्वाचं बोलायचे. अहो आत म्हणजे ती आंघोळीला गेली. आंघोळीला गेली? मग आल्या फोन करायला सांगा तिला. बरं 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 जाऊ बापू. कुठे गेली होतीस गा? अगं दुकानात गेले होते. फोन घेऊन जायला येत नाही बाई तुला? अगं फोन घरीच राहिला. असं कसं घरी राहिला?
तुला किती वेळा सांगितलं गावभर हिंडायचं नाही म्हणून? काय ग मम्मी, जरा हिथं नाही गेली की लागले का लगेच कुचकेवानी बोलायला? कुचकेवानी बोलायला नाही, जावई बापूचा फोन आला होता. काय सांगू मी त्यांना? काय म्हणले ते? काय बोलले म्हणजे? तुला फोन करायला लावलाय, फोन कर. या पोरीने आल्यापासून नुसता जीवाला घोर लावलाय. वरच्यावर तुमचं जास्तच काम निघायला लागले माझ्याकडे. बोला की काय काम आहे? काम असं काय नाही. आहे का? तुमचं रोजच झाले बरं का. काम आहे म्हणता, काही सांगत नाही. एकदा सांगितलं ना सांगणार आहे. माझं मनही हलकं होईल आणि तुला माझं काय काम आहे ते पण कळेल. अहो मग सांगा की मग. कसं सांगू तेच सुचेना. अहो सांगा बिंदास, काय काम ते करतो मी. प्रेम, मला तो आवडायला लागलाय. हा? हे असली काम होय का? मी काय चुकीचं ऐकलं? बरोबर ऐकलं तू. आय लव्ह यू. गाडीत बसल्याचं वाटलं होतं की तुमच्या मनात हे सगळं चाललंय. माझं जाऊ दे, तू तुझं सांग. अहो तुम्ही साहेबाची मुलगी आणि हे कसं काय जमलं आपलं? का नाही जमणार? साहेबाच्या मुलीला प्रेम नाही होऊ शकत का? अहो तसं कुठं म्हणलं मी. आणि तुमचं माझ्यावर प्रेम हे कसं शक्य आहे? का? मी दिसायला चांगली नाहीये का? का माझ्यात काही कमी आहे? अहो, तुम्हाला बघितल्यावर तुमच्यात कोण कमी काढेल? हसत तुम्हाला कुठला बी पोरगा होकार देईल. बाकीच्या पोरांचं जाऊ दे, तू तुझं सांग. नाही, पण का नाही म्हणतोय? नाहीला उत्तर नसतंय. पण का? जर समजा मी तुम्हाला होकार दिला तर पुढे जाऊन हे सगळं साहेबाला समजलं, ते काय म्हणतील? त्याची काळजी तू नको करू, मी बोलते पप्पांशी. माफ करा मला, हे सगळं काय करायला माझं मन राजी होईना. प्रेम, तू नाही म्हटलंय पण मला तुझं हाच वाटतंय. एवढा रस्ता सोडला आणि अंगावरच यायला लागली की. एका बाजूने पण जाता येतं. मुद्दामच आली आहे तुझ्या अंगावर. ए बाई, हो की बाजूला, आधीच डोकं खराब आहे. जा की, तुला कोणी पकडलंय? पण मला एक सांग, प्रेम तुला आवडतो का? तुला काय करायचंय आणि तुला काय सांगू? कारण प्रेम माझं आहे. लग्न झालंय ना तुझं, मग कशाला दुसऱ्या पोरांवर नजर ठेवती? नवऱ्याला सांभाळ. तुला एकदा सांगितलं ना, प्रेम माझं आहे, त्याच्यापासून लांब राहा. त्याच्यावर काय तुझा शिक्का मारलाय? शिक्काच मारलाय. नवरा आहे तो माझा, माहिती करून घे. नवरा आहे ना तुझा, मग घरात बांधून ठेव त्याला. त्याला मी आवडती, मला तो नाही. त्याला तू आवडू नाहीतर नाही आवडू, पण तू त्याच्यापासून लांबच राहा. प्रेम करायला दोघंच थोडी लागतात. पल्लवीला गोट्या आवडतो आणि मला पल्लवी. नसल पल्लवीला आवडत मी, मग मी प्रेम करणं काय सोडून द्यावं तिच्यावरचं? नाही. हे बघ पल्लवी, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत मी फक्त तुझ्यावरच प्रेम करत. तू आलीस का परत? मी आल्यावर लयच त्रास होत असेल ना तुला? बरं काय बोलायचं ते बोल. मी बोलायला तू ऐकणार आहे का? तसं तर मला लय काय बोलायचं आहे. हा मग बोल की. तुला मज्जा वाटत असेल ना, मी सारखी तुझ्याकडे येते, तू सारखं मला हडतूड करतो. तुला मला दुःखात बघायला आवडतं ना? हे गैरसमज आहे. आणि तुझ्याशी असं वागून मला काय भेटणार आहे? अरे तेच तर म्हणतीये, तू फक्त हा म्हण. कोणाचाच विचार न करता मी तुझ्या मिठीत असेल. तू सगळं हे बोलायला आली का इकडं? मला असं वाटलं होतं तुला आता तर कळत असेल. तुझ्या नवऱ्यात आणि माझ्यात लय फरक आहे. तू तुझा नवरा आहे आणि मी तुझं कोणी बी नाही. येडं म्हणे रे माझं, तुला नाही कळायचं. मग त्या येड्या म्हणालाच आवर. परत तू तेच बोलणार आणि मी पण परत तेच बोलणार. हे सगळं थांबव इथंच. आता थांबायलाच लावणार ना. तुला तुझी भेटली ना, मगाशी ती तुझ्या सोबत होती, ती तुला आवडती ना? ती साहेबांची मुलगी आणि तसं आमचं काही बी नाही. असं काय बी नाही. मग मगाशी काय गाण्याचे भेंडे खेळायला भेटले होते का? भेटलं म्हणजे काय आवडतं असं असतं का? त्यांचं काम होतं माझ्याकडं. कशाला खोटं बोलतोस? तुला ती आवडती ते सांग ना. हा बाबा आवडते. बरं झालं तुला ते तरी कळलं. ते कळल्यावर तू मला सोडशील आणि तू माझ्या जवळ येऊ नको बरं का. तिला आवडत नाही. जाते, पण माझ्यासारखं काय वागू नको तिला.
तू गेल्यापासून तुला एका खोलीत बंद करून ठेवले. आठवण आली की इथंच येतो. तुझा सुगंधही अजूनही या वडणीत आहे. हे पैंजण पेटीत जरी बंद असेल ना तरी माझ्या कानात छन छन वाजत राहते. आता माझ्या हातात तरी काय आणि हे प्रेम आठवायचं नसतं, साठवायचं असतं. आता पण प्रेम आहे तुझ्यावर, पण हे तुला कधीच सांगू शकत नाही. आणि आधी लय वेगळं होतं आणि आता लय वेगळे. या मोर पिसाची तर आठवण तुला काही सांगू शकत नाही. हे वस्तू कायम माझ्या सोबत राहतील. प्रत्यक्षात तू भेटू या ना भेटू, पण ह्या वस्तूमधून तुम्हाला कायम भेटत राहशील. आणि हे हक्क माझ्यापासून कोणी बी हिरावून नाही घेऊ शकत. काकू सारिकाला समजवलं मी, सांगितलं नीट समजावून दिलं. तू सारिकाला समजवलंस, पण जावई बापू काय विचार करत असतील काय माहिती. त्यांना लावा फोन, मी बोलतो त्यांच्याशी. नको नको, असं डायरेक्ट फोन लावल्यावर त्यांच्या मनात अजून काय आलं, वेगळाच काही गैरसमज झाला म्हणजे काय. आता एवढं सगळं माझ्यामुळेच झाले, मला बोलावंच लागणार आहे. आणि हे सगळं क्लिअर केल्याशिवाय तुम्ही करा फोन, नका टेन्शन घेऊ. खरं लावू? हां लावा, मी बोलतो. हॅलो हॅलो हॅलो. हां जावई बापू. हा सासूबाई, कशाला फोन केला हो? 1 मिनटं त्या प्रेमशी तुम्ही बोलून घ्या. कोणता प्रेम? कसला प्रेम? हा हॅलो. हां नमस्कार पाहुणा. हा नमस्कार. का रे, ते माय बायको काय म्हणते, काय खरं आहे का ते? हा ते सारिकाच्या तोंडनं तुम्ही ऐकलं ना काय, ते नका लय मनावर घेऊ बरं. अरे मनावर नका घेऊ, म्हणजे ती येडी झाली पार. ती इकडं घरी यायचं नाव घेत नाही. काय करायचं रे? हां तसं काही बी नव्हतं आमचं. आमचे काय झाले ते सगळं विसरा तुम्ही. अरे तू आमच्या संसाराचं वाटोळं करायला निघलाय. हा ती तुझ्यासाठी येत नाही, काय नाही काय नाही. ते काय भानगड आहे तुमची? हा हो काहीच नव्हतं आमचं तसं काय. बरं चल ठीक आहे. जर का काही खोटं निघलं मग तुझ्या का बघू तुम्ही. काय म्हणले जावई बापू? काय तुमच्या बोलण्यावर मी तर वाटत होतं काय. म्हणजे शांत होते ना? हां शांत होते. चांगलं झालं तर देवच पावनवर त्याने रुसवा गेला तर. सारिका उतर. सारिका उतर. उतर सारिका. नमस्कार पाहू. काकूने सोडायला सांगितलं होत्या म्हणून आलं. तो फोनवर बोललेला तो प्रेम मिस. तुझे कधी प्रेम? चल सारिका आत. हो ना, काय गैरसमज करून घेऊ नका. या तुम्ही आता.
मला माहिती आहे तू मला खिडकीतनं बघते. मी जर तुझ्याकडे बघितलं असतं कदाचित तू माझी झाली असती. माझं पण प्रेम आहे का तुझ्यावर. मी जर ठरवलं असतं तर तुझ्यात आणि माझ्यात काय फरक राहिला असता. आप्पा तुम्हाला सांगतो बाकी सगळं जाऊन द्या, तुम्ही फक्त याच्याकडे ध्यान ठेवा. मी तर त्याला हजार वेळा सांगून दमलोय, माझा त्याच्यावर रुपयाचा विश्वास राहिलेला नाही. तुम्ही नसन तर रोहनला विचारा. बरोबर आप्पा यांचं काहीच ऐकू नको तुम्ही. हे एखादी दोन करून तुम्हाला सांगा त्या चुकले लावायची काम करते तुमच्या पैसे फक्त माझ्या दुसरं आप्पा चुकल्या बिगल्या काहीच नाही. नसन तर तुम्ही रोहनला विचारा. हा सकाळी 7ला घर सोडतोय, 11 वाजेपर्यंत घरी येत नाही. हा करतो काय, हा करतोय काय तुम्ही सांगा मग. हा पार बिघडलाय. नाही बरोबर आहे आप्पा. सागर शेठ म्हणते तसंच आहे. पोर दिवसभर घरी नाही. अहो आता हेच वय सुधराय सांगा तुम्ही, आहे का नाही. आपण शाळेत सुद्धा जात नाही कार्टे. सगळे काय खोटं बोलतात का. जरा घे म्हणा. असं बाजूला घेऊन आल्यावर लोक काय म्हणतील. जर साहेबांना बघितलं तर मला कामावरून काढून टाकतील की. तू काय ठरवलंय का नाही? मी तुम्हाला मगाशीच सांगले हे काय मला जमणार नाही म्हणून. पण का नाही म्हणतोय? गावात कामं राहिले ते जरा मार्गी लावा तेवढं. हे बरोबर आहे. आपण जरा लक्ष द्यायचं काय तेवढं आप्पा. मग ते सगळं जाऊन द्या. आपल्यासाठी पोरांसाठी जिमचं नाही का. पोरं मला बोलली होती 4-5 जण. आपण विचारून बरेच पोरांचं म्हणणं आहे गावातल्या. रोहनची बॉडी पण चांगली आहे. आपण जिमचं 100% पोरांसाठी मानाव घेऊ, प्रयत्न करू जिम आणायला. 100% म्हणलंय बरं का. प्रयत्न करू. प्रयत्न आपा जिमची चांगली आवड आहे. करू. प्रयत्न करू. 100% प्रयत्न करू. मार्गी लावू सगळं. बरं आता आबा दिवसभर लय कटाळा आलाय. हा आपण भेटू आणि तुम्ही म्हणले तसे मार्गी लावू बरं का. आता लक्षात ठेवतो. जिमचं करून घ्या. आपल्या पोरांचं म्हणणं की जिम काय जिम करायची. येऊ का. येऊ का. चला आम्ही जातो आता. जाऊ का. चला आबा. जाऊ दे मला कोण तर बघल. बघू दे काय नाही होणार. मला आत्ताच्या आत्ता तुझं उत्तर पाहिजे. असं जबरदस्तीने उत्तर भेटत असते. समोरच्याला जर आपली भावना कळत नसेल ना तर त्याला सांगायला नको का की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. हो कळतं की किती प्रेम आहे तुमचं. आणि एखाद्याच्या मनात नसताना त्याच्यावर आपलं प्रेम लाद असेल हे किती बरोबर आहे. प्रेमात चूक बरोबर काय नसतं. प्रेम प्रेम असतं. म्हणजे या पोरीच्या डोक्यात काय बसतं का नाही का आपलंच खरं करायचं असतं. तू हा म्हणणार आहे का नाही ते सांग. मी आधी बी नाही म्हणलं होतं, मी आता बी नाही म्हणतो. मालकाच्या पोरीसोबत हे असलं काय करायचं म्हटलं मालकाच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं आहे. असं का. तू नाही म्हणते ना. मी आत्ता पप्पांच्याकडे जाते आणि सांगते की तू मला प्रपोज केले म्हणून. हो ऐका की. हो सरिता. हो सरिता. हो सरिता. साहेब बोला की. बोलवलं होतं. उद्यापासून काय कामाला येऊ नको. जा. कसं काय असं चुकलं का साहेब. काय ऐकायचं फक्त. उद्यापासून म्हणलं ना नाही यायचं म्हणजे नाही यायचं. चल. साहेब काय झालं म्हणतो तुम्ही असं बोलताय. झालं ना. झालंय म्हणून बोलताय. तुला लय चांगला समजत होतो, कष्टाळू समजत होतो म्हणून फार फॅमिली मेंबर सारखं वागणूक देत होतो. मी पण फॅमिली मेंबर. तू खरंच घरच्यासारखा वागायला लागला. अरे तुला बसवलं फार शेजारी. ताटाला ताट लावून तुला जेवाय बसवला. तुझ्या ताटातलं सोडून माझ्या ताटातलं खायला लागला काय. साहेब काय चुकलं ते तरी सांगा मला. काय चुकलं. अरे इथं माझ्या डोक्यात तिडी गेली बरं का. तरी पण शब्दांनी बोलतो तुझ्या संग. निघ म्हणला ना तुला. साहेब सांगा ना काय चुकलं ते तरी सांगा मला. तुम्हा ड्रायव्हर लोकांना किती बी जीव लावा, तुमच्यासाठी किती बी करा, तुम्हाला जी शेवटी आहे घालायची ना तीच घालणार तुम्ही. चुकलं ते तरी सांगा साहेब. काय रे तुला सांगितलेलं कळत नाही का. हा असं तुला जा म्हणला ना. ड्रायव्हर ती कमांडरची चावी द्यायची आणि निघायचं. आणि परत या घराकडे काय बघायचं नाही. दे चावी. चावी दे. अरे दे चावी. अरे
साहेबांनी पण गाडीची चावी काढून घेतली. साहेबांनी एकदा विचारले बी नाही. सरिता त्यांनी तर साहेबांना लगेच सांगितलं. अरे तिच्यावर प्रेम आहे, ती पण गेली लग्न करून. जर मला हेच काय करायचं असतं तर तिचा संसार म्हणून मी तिला आपलं केलं असतं. सरिता जर माझं काही नसतं ना, पण त्यांनी त्याच्या पप्पांना सांगितलं आणि त्यांचं प्रेम आहे त्यात माझी काही चूक आहे. ड्रायव्हरला समजून घेणार आहे का नाही? अरे घ्या ना ड्रायव्हरला कोणतरी समजून. सुरके ए सुरके ए सुरके अशी काय बघती? ओळखलं नाही का? ही कोण? सारिका केवढी होती, केसाचं बॉबकट, गुडघ्यापर्यंत फ्रॉक, गावभर फिरायची. आता केवढं मोठं झालं माझं पिल्लू. ए मम्मी, कोण आहे अनोळखी? सारखं अंगाला हात लावायला लागलेत. सुरके, तू सांगितलं ना मी कोण आहे? कधी माझ्याविषयी काय बोलली का नाही? माझा फोटो बिटो कधी दाखवला का नाही? का दिला फोटो टाकून? अरे बापानी तुझा ती आठवण आली का म्हणून आलो. नवरा आलाय आता, खायचं बघा काय ते. सुरके बघ, लय लहान होती, लय गोड होती, मला लय आवडायची. अजून मी तशीच दिसते, काहीच फरक नाही बघ तुझ्यात, आहे तशीच आहे तू. प्रेम आहे. अरे काय आलं एवढं का टेन्शनमध्ये बसलाय? हट चाला, ही जिंदगी झट झाली रे. काही नसताना त्या साहेबांनी काढलं कामावरनं, आणि त्या सरितानी काय सांगितलं बापाला काय समजा. आणि त्या गाडीचं बी काही होईना झाले. का गाडी तर कशामुळे काय होत नाही? अरे ते लोन पास होईना झाले, ते काय हप्ते थकले होते वाटतं. अरे मग मी आहे ना, माझ्या नाव करू आपण. हो गोट्या, खर्च होईन का रे तुझ्या नावावर? अरे 100% होईल माझ्या नावावर. बरं चांगलं जर झालं तर मनाचा राजा तर होईल, आणि लोकांचं कवर ऐकून घ्यायचं. नको टेन्शन घेऊ, हाय मी करू आपण माझ्या नाव काहीतरी. चांगली जरा तुझ्या नावावर झाली तर. अरे सोनं तू इथं काय करतोय? येडेपडे झाले, जा बाबा इथनं. अगं असं काय करते? त्या दिवशी पण हाकललं आणि तेव्हापासून मला झोप पण येईना, तुझ्याशिवाय बोलल्याशिवाय चलीन पण पडा ना मला. तू येडेपडे झाले का? अरे माझं आता शिंगोट्याचं नीट झालंय सगळं, आणि तुला मला बघितलं ना सगळं बिघडायचं परत. तू जा बाबा इथनं. ऐक ना पल्ले, असं नको ना करू. तो नसल्यावर बोलत जा ना. डोक्यावर पडलंय का? तो नसताना बोल. तुला काय कळतं का रे थोडंफार? जायत ना, मला घासू दे भांडे. असं नको ना करू बोल. मी नसते ऐकत, तू जा बोलले ना, नको माझ्या माग माग करू. मैत्रीसाठी प्लीज. मैत्री बित्री काय नाही. असं अचानक नको ना बोलणं बंद करू प्लीज. मी अशीच करते, जा. ऐक ना पल्ले प्लीज यार, बोल ना. जा रे बाबा तू इथनं. काय प्लीज प्लीज नाही, जायच ना. पल्ले तुला जा बोलायला कळतंय का? मैत्रीसाठी. कसली मैत्री? निघेल ना. आले मैत्रीच्या लाडके, निघेल ना. प्लीज 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 मैत्रीसाठी बोल ना पिल्ले. आले मोठा मैत्रीच्या लाडके. दसऱ्यात मी ओळखलं नाही का? अगं तुझा दसऱ्या कशी झाली ग तू? जाताना तर सारखी तुरू तुरू फिरायची, आणि आता डायरेक्ट खाटावर. सुरकी लक्ष देत नव्हती का तुझ्याकडं?
कशी झालीस तू? आता काळजी करू नको, मी आलोय ना इथं. हां, चांगल्या डॉक्टरकडे दाखवू आपण, होईल बरं सगळं. हां. ए मम्मी, काय चाललंय? तो माणूस खरंच माझा बाप आहे का? तो आल्यापासून तुला गपगप वाटतेस. माझ्या गप्प बसण्यावरून कळत नाही बाई तुला की तो तुझा बाप आहे म्हणून? पण मी म्हणते कशाला गप्प बसायचं? आधी होती तशी वाक्ये. वागते. तो आल्यापासून त्रास होतोय ना तुला? नाही होत. अगं कशाला खोटं बोलतीस? तो आल्यापासून तुला बघतीये मी, कुठंतरी हरवल्यासारखी वाटतेस. कुठं हरवल्यासारखं काही बी नाही. मम्मी, त्या माणसामुळे काय गांगरल्यावानी करायला लागलीस? आणि तुला पण असंच वागायचं असेल ना तर हाकलून दे त्या माणसाला. काय हाकलून दे? अगं त्याच माणसाच्या घरात राहतोय आपण. तुझ्या आईचं घर नाही, त्या माणसाचंच आहे. आणि आपण त्याला नाही, तोच दिन आपल्याला हाकलून. कशाचं टेन्शन घेतलंय मम्मीने काय माहिती. आणि काय लावलंस ग त्याचं? त्यो बाप आहे तुझा, जरा नीट बोल. गाडीवर काम आहे का साहेब? गाडी काम तुला अनुभव कुठं कुठं काम केलं याच्या आधी? काम केले नाशिक, पुणे, मुंबई. काय का लायसन वगैरे किती दिवसाचे? हा, लायसन आहे की TRचं लायसन आहे. 15 दिवसांनी गाड्या नंतर आहे का मग तुला कामावर घेईन मी. पण आता सध्या माझ्याकडे सगळे ड्रायव्हर वगैरे आहे. बाकी काय होतं का कामाचं? तुला नंबर वगैरे देऊन दे. बरं चालतंय, घ्या नंबर. हां. 73 87. 73 87. पप्पा, ओ पप्पा, झालं का तुमचं? मला बोलायचंय. बोल की बाळा. तुम्ही त्या पोराला का काढलं हो? कुठल्या पोराला? प्रेमला हो. अगं एक जण गेला म्हणजे आपलं काही काम थांबत नाही. हा, बरेच गरजू लोक आहेत, येईल कोणतरी. अहो पण मी ते म्हणतच नाहीये, मी प्रेमचं म्हणते. तो पण चांगलाच होता की. कसं आहे बाळा, काही गोष्टी करावं लागतात, नाही तर त्याचा पुढे जाऊन त्रास होतो. हा, त्याच्यामुळे आधीच सावध राहिलेलं बरं असतं. हा, याच्या आधी तर तुम्ही प्रेमचं लय कौतुक करता, मग आता कामावून काढल्यानंतर कसं काय सावध झाला? अगं जाऊ दे, सोड ना, येईल ना दुसरा कोण. मला तुमचं काहीच कळत नाही. चांगला माणूस सोडला आणि नको त्यांच्या येण्याची वाट बघताय. नाहीच भेटला दुसरा माणूस, काय फरक पडणार आहे आपल्याला? हा, आपल्याला तर होईल थोडा त्रास. आहेत बाकीचे लोक, करू इकडचं तिकडं काहीतरी. म्हणून तुम्ही त्याला कामावून काढलं का? काय प्रेमला धरून बसली का? अशी कितीतरी लोक आली आणि गेली, आधी नाही कधी असं म्हणली ना, आत्ताच काय मग? अहो पण त्याच्यासारखं कोणी नव्हतं. कमीत कमी त्याला सांगायचं तरी का काढलं? का उगाचच? उगाच काय केलेलं नाहीये, काहीतरी कारण आहे म्हणून त्याला हाकललाय. काय? मला तरी सांगा. त्याला नाही सांगितलं. मी त्याला सांगितलेलं त्याला कळलंच असेल. तो तुझ्या आसपास जरी दिसला ना, त्याला गावच्या येशीवर फाशी देईल काय? त्याच्यामुळे प्रेम प्रेम नाही करायचं. नाही काय, लई लाड झाली हा मला. आजी पावशेर दूध द्या बरं, ते म्हाताऱ्याला चहा प्यायचंय. प्रेम, मला बोलायचं तुझ्याशी. काय? अरे प्रेम ऐक ना. अरे प्रेम ऐक ना. अरे माझं ऐकून तरी घे आधी. प्रेम ऐक ना. मला काय ऐकायचं नाही, माझ्या मागं येऊ नका, जाऊ तिकडे. माझं ऐकून तरी घे. मला काय ऐकायचं नाही. अरे मग तुला कसं कळणार काय खरं आणि काय खोटं? मला काय खोटं खरं काय करायचं नाही. ऐकून घे. तुला जे कळालं ना ते सगळं चुकीचं होतं आणि मला तेच सांगायचंय. हे जर साहेबांनी बघितलं ना तर मला जिवंत मारतील का? माझ्या जीवाशी खेळताय. जा, मला काय बोलायचं नाही, जा बरं. मी बरं मारू देईल. मी आहे की तुझ्यामध्ये. तुझा जीव म्हणजे माझा जीव. हे सगळं बोलण्याचं आहे, हे दुसरं काय नाही. आणि जर मी गेलो तर तुम्हाला काय फरक पडणार आहे? मलाच फरक पडणार आहे म्हणून तर तुझ्या मागून आले. माझ्या मागे येऊ नका. आणि हे जे काय झाले ना त्याच्यावर पाणी टाका. काही नसताना साहेबाच्या मनात माझं वाईट झाले, आणि जर परत इथे साहेबांनी बघितलं ना तर सगळंच संपलं. काय नाही संपलं. हे जे झालंय ना हे सगळं गैरसमज आहे आणि मला तोच घालवायचा आहे. गैरसमज नाही, चांगलीच समज झाली. कुणावर भरोसा ठेवायचा नाही. त्यांच्या मनासारखं नाही झालं ना, समोरच्या माणसाला अडकवतात. माझ्या मागे येऊ नका. अरे प्रेम ऐक तरी. अरे प्रेम, अरे प्रेम ऐक तरी. अरे माझं ऐकून तरी घे प्रेम. प्रेम,
ह्या पल्ल काय दिसत नाही ए, तू मला शिकू नको वसाड तोंड्या. पावसा पाण्याचा तुला गाडी कोणी बाहेर काढायला लावली? गाडी येत नाही तर गाडीत नको जाऊ बाहेर, समजलं काय? यंदा मला गाडी चालवायला तू शिकू नको मला, जाईत ना. शिकू नको म्हणजे गाडी येत नाही तर बाहेर नको काढीत जाऊ. उगा त्या प्रेमची बहिणी म्हणून सोडून द्यायला लागले, समजलं काय? उगा गाडी येत नाही तर बाहेर काढते. तुला कळते काय? गाडी उचल आणि मग बोल. ए बघते मी ते, तू शिकू नको, जाईत ना. ए जा जा, तुला चालू करायला येते का बघ. हा तुला चालू करायला बघा येते का बघ. ए जा, मी बघते, जा. तू शिकू नको मला, जाईत ना. मला शिकवतोय, माझा नाद करतोय, जाईत ना. पिशवी घेऊन ये बघ. तुझी आई गाडी चावायला लागली, तिला बी तेल लावावं लागतं. अगं मी तुला आवडणं झालं काय? परत पायाचं कातडं काढलं की. अगं माणसं तर माणसं, तू बी चावून खायला लागली की. चल रे अक्का. ए अक्का, अक्का. सारे लग्नानंतर पहिल्यांदा बघितली, कवा आली? 2-4 दिवस झाला आले. मग आलीची खबर नाही दिली ना, भेटायला आली. ए तुला काय द्यायचंय आणि तुला काय भेटायचंय? तू कोण आहे? अगं तू किती बी नाही म्हटली ना तरी आपलं नातं आहे की. ए कशाला आलाय ते सांग आधी. अगं माझं घर आहे, मी कधी बी येऊ शकतो. आणि सारे सासरचं पाणी लयच मानवलेलं दिसतं. ए बबल्या उठ इथून. ए मम्मी बाहेर ये बया, बबल्या आलाय बघ. खायला तू तर चिडायला लागली. अगं डोळ्यांना जे दिसतंय ना तेच बोलतंय, आणि मीच काय ग, कोणी बी हेच म्हणत. कळतंय की तुझं माजल्यासारखं बोलणं. अगं तू उगाच मनात काहीतरी आणते. लग्न अगोदर कशी होते आणि आता आता एकदम गुटगुटीत आहे. नवरा जरा जास्तच खाऊ पिऊ घालतोय वाटतं. ए बबल्या उठ इथून आणि हो बाहेर, आणि जर गेला नाही ना हकलून बाहेर काढल. काय ग सारिका, मामा बिमा म्हणता येत नाही का? असल्याला मामा म्हणायचंय वय? मामा म्हणायच्या लायकीचं तरी आहे का ह्यो? बघितलं काके कशी बोलते सारी. आणि मामा म्हणल्यावर तुझ्या जिबीचे तुकडे पडतील होय ग. ए मम्मी कोणत्या पण गोष्टीवरून नको चिडू माझ्यावर. जाऊ दे काका, तिला काय म्हणायचं म्हणू दे. आणि बाबल्या कसं काय येणं केलंस रे एवढ्या दिवसानं तू? आहे का तू पण लागली का सारे सारखंच बोलाय? येऊ का नको मी का जाऊ? अरे तसं नाही, लय दिवसानं आला म्हणून विचारलं. अगं तू तरी कुठं आवर्जून आलीस आणि मला लागले विचारायला कशाला आलं म्हणून. हा अरे लय दिवसाने आल्यावर विचारतात म्हणून मी पण विचारलं. सुऱ्या ध्यान बरं पिशवी इकडे. काय की बघली शे अख्खे हे तुझ्यासाठी साडी, माझ्यासाठी आणि सारे हा तुझ्यासाठी ड्रेस. ड्रेस कोण घालू देते? नको मला तसलं. अगं आत्ताच्या बायका घालतात, आणि समजा नवऱ्याने नाही ना घालू दिलं तर मला सांग, मी सांगतो त्याला बरोबर. ऐका ना अख्खी. बरं बरं हा चालतंय, तेवढं हे करा. काय रे तुझं? काय नाही साहेब, तुम्ही काय ऐकून बी घेतलं ना आणि मला कामावरनं काढलं. काय ऐकायचं रे बडव्या, काय ऐकायचं? हा दरवेळेस ऐकत आलो. काय ऐकायचं तुझं? माझं एकदा ऐकून घ्या की. काय तेच म्हणतो ना, काय ऐकायचं तुझं रे? साहेब झालं गेलं ते सोडा, मला घ्या की परत कामाला. झालं गेलं ते सोडा, छोटी गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे. झालं गेलं ते सोडा म्हणतो, हे घेतो. साहेब चुकलं माझं, एकदा मला गाडीवर घ्या की, परत एकदा इथून पुढे काय बी चुकी करणार ना. अरे काय बी चुकी व्हायला परत यायचं बी नाही काय? तुला सांगितलेलं कळत नाही का? परत परत चाटायला काय येतो रे? निघ इथून, माझ्या डोक्यात जाऊन. हा खाल्ल्या ताटाला जागला का तू? हा हा जिथं जेवला तिथं हागला का नाही? हा माय पोरीला नादी लावतो का? तुला काय वाटलं मला काय माहित नाही का? अहो साहेब तेच सांगायचं तुम्हाला. काय सांगायचं तुला? हा तू चिवते आहे का मस्त तू? हा एकदा ऐकून घ्या. हो काय ऐकायचं रे तुझा? काय ऐकायचा? हा माझी पोरगी नसते ना सगळं ऐकून घेतलं असतं. इथं विषय पोरीचा आहे, माझ्या काळाचाच आहे का? कोणी तोंड परत यायचं नाही. चल तुला लय प्रेम दिलं, चल रे.
तू तर कसं काय राहू शकतेस ग माझ्याशिवाय? तू तर सांगायचं ना साहेबांना मी प्रेमशिवाय राहू शकत नाही म्हणून. आणि आपलं काय नातं आहे ते कुणाला बी कळणार नाही. आणि आपलं हे नातं टिकवायचं म्हणल्यावर त्याला एकत्र आलंच पाहिजे. तसं तुझ्यापासून लांब झालो ना, फक्त डोळ्यासमोर फक्त तूच दिसते मला, पण आपण एकत्र आलंच पाहिजे. काय काय बघतो? बोलू का आमच्या यांना? थांब जरा तू. आहो हो नका बोलू नाही नाही, थांब ना. नको नको नको. बाहेर आहो जरा. हा आता कुठे चालला पळून? तसं पण आमच्या यांना आवाज दिल्यावर सगळे असेच पळून जातात. ए अरे अरे थांब थांब थांब. हा वा रे वा. काय कुठे निघाला? चाललोय घरी. चल बस सोडते. नाही नको नको. अरे बस की सोडते. नाही नको. अरे बस की. नाही नको. गावातली लोकांनी पाहिलं तर काहीतरी बोलतील उगाच. कोण बोलतंय बघूया. चल तुला. नाही नको नको. येतो अरे मी. चल की. पावसा पाण्याचं कुठं चालत चाललाय? चल बस सोडते. नको. प्रीती म्हणली ना मग गप बसायचं. चल. कधी आली? बोलतो पण नाही तू. मला वाटलं शांतच बसणार आहे. तुला माहित नाही का मला बोलता येतंय? माहितीये. असा का बसलायस? नीट बस की. मी नीटच आहे. तुला गाडी नीट चालू. मी नीटच चालवले. तू शिकवू नको मला. गोट्या, चांगलं झालं तू ते सगळं खुळं डोक्यातून काढून टाकलं. पल्ले परत माझ्या डोक्यात खोय असं कधी येणार बी नाही बघ. तू परत तसं वागू नको ग, मला नाही सहन होत. तू काय बावट आहे का जरा? ते नेमले ते सोन्याच्या नादी मी लागणार आहे का? तुझ्या डोक्यात पण कसं काय आलं हे? पल्ले मला माहित नाही असं दाखवू नको ग, सगळं बघितलंय मी. पुला खालून बी बरंच पाणी गेलंय किंवा बघ पल्ले, जे डोळ्यानं दिसतं ना त्याच्या विश्वास ठेवून जरा माणूस बघ. झालं गेलं थोडं आता, पण परत काय चुकीचं वागू नको बघ. असं काय बी होणार नाही. ते जाऊ दे सोडा. आता माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग आहे बघ. आपण लग्न करू आता. लग्न? पण घरच्यांना सांगायला लागणार ना? घरच्यांना सगळं माहितीच आहे ना पल्ले. तू मी ठरवलेलं लग्न करायचं, मग आपल्या दोघांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही. आणि गोट्या लगीन करेन तर फक्त तुझ्याशीच. थोडी म्हणजे राजा. मन भरलं नाही का तुमचं अजून? म्हणून घरापर्यंत आली तुम्ही. तू माझं काय ऐकत नाही. तुझ्या जवळ आले की तू लांब निघून जातोयस. म्हणून म्हटलं की घरीच यावं. कुठं जाणार आहेस पळून? तुम्ही वागलात तसं बरं वाटलं असेल तुम्हाला मला कामावरून हाकललेलं बघून. तेच तर सांगायचं आहे, पण तू ऐकायलाच तयार नाही. सगळा गोंधळ झालाय. तिकडे पप्पा तसं काय बोलले तुझ्याशी, पण तू असं वागायला आहे. आणि तुला वाटतं की मी जाऊन पप्पांना सांगितले. इतक्या वर्षात साहेबांनी कधी माझ्यावर बोट उचललं नाही, मग अचानक असं काय झालं? हे सगळं तुमच्यामुळेच झाले ना. मी नाही काय सांगितलं तुला. कवा धरणं तेच सांगायला लागली, पण तू ऐकायला तर पाहिजेस. अहो तुम्ही आता हे सावरासावरीच करणार. मी सावरासारी करत नाही. जे खरं आहे ना तेच बोलते. माझ्या तोंडातला घास काढून घेतला आणि मला बेरोजगार केलं. त्याचं काय बी नाही की माझं मी बघन. पण जेव्हा साहेबांनी चावी काढून घेतली ना, तर माझ्या जीवाला काय वाटलं असेल ते फक्त माझं मला माहिती. ते तुम्हाला काय कळणार नाही. अरे मला बी लय वाईट वाटलं, म्हणून तर मी तुझ्या मागं मागं फिरते. एकदा का तू परत कामावरती आला ना की माझ्या मनाला शांतता भेटत. आणि जो काही तुमच्या दोघांच्यात गैरसमज झाला ना तो मी लांब करेन. मला काय माहित नाही तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय. जरी खरं बोलले ना ते तुमच्या पप्पाच्या वागण्यावर असं वाटतंय या जन्मात काय मला कामाला नाही घ्यायचे. जावा तुम्ही. अरे पण प्रेम ऐकू. जावा तुम्ही. एक नंबर.
सुरकी अजून तुझ्या हाताची चव काय गेली नाही. तुला आठवतं का हानम्याचं नवीन नवीन लग्न झालं, दोघं नवरा बायको जेवायला बोलवलं तर पूर्णाचा बेत केलता तू. काय आमटी जाळून दूर संगच. सारे का तुला सांगू का, गाडीवर जायचं मी, तुझी आई काय नाही फक्त भाकऱ्या आणि हिरव्या मिरचीचा खरडा एवढा द्यायचा. हा एक नंबर. अगं त्या हाटल्यातलं जेवण काय ठेवलं त्याच्यापेक्षा भारी. अजून त्याची आठवण होती त्याची. त्याची तेवढी आठवण आली आणि आमची नाही आली का? तसं नाही का, तुझी बी आठवण आली तिची बी आठवण आली. राहू द्या. सारिका जेव बघ. माई पल्लवीला बोलू. ए पल्ले ये की घरात. अगं थोडंसं काम आहे, मी नंतर येते. काय नुसतं काम काम, ये की. थोड्या वेळात येते की. नको ये की. चल नुसतं काम काम. तुला तर लय घाय बाबा. काय मग काय चाललंय? काय नाही, मस्त आहे. एवढी गडबडीत कुठे चालली होती तू? कुठं नाही, जरा काम होतं मला. मला तर असं वाटलं लग्न ठरलं का काय. नाही असं काय नाही. हा का? आमचा तर दादा म्हणतोय मला तर तिच्यासारखी बायको पाहिजे म्हणून. हे माई गप, असं काही नाही. हा खरंच का? असं म्हणतो का? त्याचं सोड, तुझं कसं चाललंय ते सांग. सारे तू खरंच आली? आता माणूस इतका विनवण्या करते म्हणल्यावर आमचं पण मन पागळणारच की. आणि तसं पण तू माझ्या मागं पुढं करत होतास. तुझा माझ्यावरच डोळा होता. नजरा समजतात की आम्हाला पण. माझा विश्वासच बसत नव्हता. तुला मी दिलेलं ड्रेस घालून आलीस. अगं माणसाला आयुष्यात काय लागतंय का? आता अशी बघत बसणार आहे का येणार पण आव ना फेर. सारे या मिठीची वाट लय बघितली बघ. या मिठीतली फिलिंगच लय वेगळी. आता तू मला सोडायचं ना आणि मी तुला सोडणार नाही. बाकी सब झूट आहे बघ. आता फक्त सारिका आणि बबल्या. सारिका आणि बबल्या. सारिका आणि बबल्या. आईला मला वाटलं खरंच आली ती आली तर स्वप्नातच आली. काही खरं नाही. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है. गावात कोणासोबत भांडलीस तू? कोणासोबत? ते विसले जाऊन कावर भांडलीस तू? तो माझ्या अंगावला. मग मी काय त्याचं ऐकून घेऊ? अरे मग अंगावर म्हणलेस भांडायचं का? मग मी काय त्याचं ऐकून घ्यायचं चूक नसताना? जरा बहिणीसारखं राहा, नाही तर मावशीला सांगावं लागेल. राहते. तिथं मित्र नसता माझा तर मग काय झालं असतं? मग तू आहेस की. मी आहे की म्हणलं लगेच. शेमडी. तू शेमडा. ए प्रेम आहे, एक बदली ट्रिप आली, जातो का? जातो. कुठले? पुण्याचे. बरं जातो की. नंबर पाठवतो तुला व्हॉट्सअपला लगेच. हा पाठव नंबर. प्रेम आहे, जा काय मग 4 वाजता ट्रिप आहे. कर तेवढी ट्रिप. हा जातो. ते करतो मी त्यांना फोन. जातो. ए प्रेम हा काय करतोय इथं? ए मी बोलवले त्याला. ए तुला बोललोय का? ए प्रेम सांग ना. तर मी बोलवले त्याला. ए प्रेम काय प्रॉब्लेम आहे? जरा शांत राहा. कारण मी
बोलवले त्याला अरे मला गप जरा काय बोलायचं? शांत राहा. काय भांडणं करते रे तू? गप बस जरा. तू गा बस. ए सोन्या चल रे, या घोबड्यांच्यात काय बसण्यात अर्थ नाही. घोबड जा मग 4 वाजता ट्रिपला. हा जातो. चालतं, जाऊ का मग? हा हा प्रीती बोल ना, कशाला बोलवलं होतं? काय काम होतं का? काय नाही, एवढ्या दिवसाने मी आले म्हणून तुला बोलवलं. बरं बोल ना, काय काम आहे? काय नाही, असंच बोलवले. तू माझा मित्र आहेस ना म्हणून तुला बोलवलं. हे बाई, मला वाटलं काय काम आहे. चल जातो, मला काम आहे. ले भाऊ खाऊ नको. मी थांब म्हणलं का नाही, गप थांबायचं. आपल्याला जायचं संध्याकाळी. कुठं जायचंय कुठं तर. नाही नको बाई, तुला एक तर काही गाडी येत नाही, उगाच पाडशील बिडशील मला. तुला नेते मी नीट. यायचं गप संध्याकाळी. कुठं जायचंय? ये तू सांगते. बरं बघू. बघू नाही, यायचं. हा बघू. यायचं. पप्पा, तुम्ही त्या प्रेमला परत कामावरती घ्या. काय का आली का परत तिथंच? तुला सांगितलं नाही एकदा? अहो पण त्याची काय चूक नाही. जे काही तुम्ही बघितलं ना त्या दिवशी ते सगळं चुकीचं होतं. काय चुकीचं होतं का? अहो पप्पा, मीच त्याला थांबवलेलं. कशाला? त्याची बहीण नाही का प्रीती, तिचा विषय होता म्हणून. जर मी काय चुकीचे वागले असते ना पप्पा, तर मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं असतं का? तुमचा विश्वास नाही का हो माझ्यावर? घ्या ना पप्पा त्या प्रेमला कामावरती. सारखं काय घ्या 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 म्हणते का? आता गेला ना तो, कशाला तो विषय आता परत? अहो पप्पा, तुम्हीच म्हणता ना की एखादी चुकी नसताना त्याला शिक्षा द्यायची नाही. मग त्याची काहीच चुकी नाही, मग तुम्ही का शिक्षा देताय? घ्या ना पप्पा त्याला कामावर. खूप चांगलं पोरग आहे होते, गरीब आहे, त्याला का तुम्ही तसं करताय? घ्या पप्पा प्लीज, कामावरती घ्या त्याला. घ्या ना पप्पा, असू दे. भाऊजा काम दिशेने कानाखाली दिल ना, नीट बोलतायत ना का? देवाने तोंड दिलं ना, गटरीसारखं वाहतं का? अरे मी फक्त विचारलं कधी आलास तू. तू कोण माझा मालक आहे? तुला विचारून गावात यायचं मी? अरे मी नीट विचारतो, नीट सांग की कधी आला ते. अरे दाजी ना तुझा. अरे तुरे बोलतो काय? नीट बोलतात नाही काय तुला? हा, एवढी अक्कल नाही का तुला? होय अरे पण परत तीच का? चल ना. ह्याच्या आईचं बघून बिलायचं. एक दिवस ह्याच्या मागं सुतळी बॉम्बच लावतो. आरो तुरो करू नको म्हणते. पल्ले, तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले. माझ्यासाठी गिफ्ट काय? हे बघ, मंगळसूत्र. तुझ्या बाजूला गोट्या नाही तर मी पाहिजे नव्हतो. सोन्या, मला माहित आहे पल्लवी तुला आवडते ते. अरे पण आपल्यावर जो प्रेम करतो ना, त्या माणसाची किंमत करायची असते. त्या देवाच्याच मनात माझ्याबद्दल प्रेम नाही आलं, तुझ्या तर मनात यायला पाहिजे नव्हतं ना. ए मम्मी, तू का त्या माणसाला काही बोलत नाही? म्हणजे माझ्या पप्पांना, तुझे मिस्टर. नाही वाटत काय बोलाव, नाही बोलत. अगं इतक्या वर्ष कुठे होते एवढं तरी विचारशील. काय विचारायचं? गेले ते पण आपलेच होते आणि आले ते पण आपलेच आहेत. ते माझे पप्पा काहीच माहीत नसल्यासारखं करतात. त्यांना पण कळू दे की तू किती त्रास काढलाय ते. माझा त्रास फक्त माझाच होता, दुसऱ्याला सांगून फायदा तरी काय ग? गेले माझे ते दिवस. अगं तेच म्हणतीये, त्यांना पण जाणीव होऊ दे की. अगं सारी, तुझा बाप आहे ना, मला लई जीव लावायचं बघ, लई माया करायचा, जीवापाड प्रेम करायचं बघ माझ्यावर. मला कधी डोळ्या आड सुद्धा त्यांनी केलं नाही. मग असा माणूस एवढ्या वर्ष बाहेर राहिलाच कसा, बायको आणि पोरीला सोडून? आधी तुझा बाप गावातच कामाला होता बघ, लई मोठे पैसे कमवायचे म्हणून मोठ्या गाडीवर कामाला लागला. कधी मुंबई, कधी बेंगलोर, कधी गुजरात, असं लांब लांब जायला लागलं. 2-2, 3-3 दिवस तिकडंच राहायचं. माझ्याकडं फार दुर्लक्ष झालं बघ त्यांचं, आणि त्यांचा जास्त दिवस तर मुंबईलाच जात होते, आणि तिथंच एका बाईच्या नादाला लागले. उद्या येतो म्हणून गेलेले ते आत्ता परत आले. मग तुला कळाल्यावर तू काहीच नाही बोलली का त्यांना? माझंच माझ्या हातात राहिलं ना,
बोलूनही काही फायदा नव्हता. म्हणून सारे तुला सांगते, आपली माणसं जप, त्यांना चांगलं सांभाळ. एकदा का हातातून येळ निघून गेली ना की काय बी उरत नाही बघ. कसं आहे, होत असते माणसाकडनं चूक. ए खाऊ खाऊ काय? अगं नावर आहे का तुझा? नाही. मग येऊ का मी? आता नको, नंतर ये, नंतर. अगं लगेच जातो ना, आलो. नको आता, नंतर ये ना. अगं ऐक तर. बरं ये, मारतासा. काऊ ए काऊ काऊ काय काव काव करतो कावळ्या? आता साव साव करून झालं असेल तेव्हा तुला काव आठवली का? आणि ती वेगळं आहे का? आणि मी आत्ताच गावात आलोय ना. कधी आला माझ्याकडं? लगेच आलोय. हा लगेच आला. अरे तुला गावामध्ये येऊन 2 ते 3 दिवस झालं आणि आता शिक तुला मी आठवली है ना. आपण आलेला महत्व आहे ना. काय आलंय तुला महत्व? अरे तुला कशाला आता माझी आठवण आहे ना. ती सारी आली ना आता. ते सोड गं, ये बरं. असं कसं सोड ना, सारखं सारी 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 करतो ना. मी सारे सारे हा मग. अरे मी काय म्हणते, ती सारी तुझी भाची असेल ना आणि तू मामा लागतो ना तिचा. अरे ती सक्की भाची थोडी आहे. अशा कितीतरी बहिणी आहेत आणि कितीतरी भाच्या आहेत. सगळ्यांना धरून बसायचं. बाई तुझ्यासारखा बिन लाज आहे ना तूच आहे. मग एक काम कर, तू नवऱ्याला सोड आणि ये बरं माझ्याबरोबर. असं नवऱ्याला सोडून कोण येत असतं का? तू जाऊ दे. हा तुमचं ते नातं आणि आमचं नाही येऊ शकत. गप्प बसायचं. तेरी बी तू मेरी बी, कळलं का? हुशारच की. ती जाऊ दे, तुझं नवरा येईल, ये बरं. तसं पण माझ्या नवऱ्याला सगळेच घाबरतात. तुझ्या नवऱ्याला कोण घाबरतं? दाखवू घ्या कदा बबल्याचा इंगा. हा माहिती बबल्याचा इंगा. ये बरं आता, नोकरी करू नको. ये. बबलू शेठ बघ तुझ्या शूटरने आवाज दिला. बरोबर आहे. आला होता मोठा वाघ व्हायला, गेला ससा होऊन. त्यालाच म्हणतात बड्या बड्या बातम खाता येईल आता. काय झालं? लय वेळ झाला, आतमध्ये गेले म्हणून आवाज दिला. काय येड्या भावकाच आहे का? सगळ्या मूडचा सत्यानाश केला. आतमध्ये काय करत होती एवढ्या वेळ तुम्ही? काय करत होतो म्हणजे? झक मारा सगळं मूड घालवलं माझं. अरे मला वाटलं ते आलं म्हणून तू बोलवलं. ते नाही आला. चला चल जाऊ दे, चला. शुक तुला आणायलाच नव्हतं पाहिजे. तापलेलं तव्यावर पाणी टाकलंस. आता तर खुश आहे ना का अजून राग आहे माझ्यावर? नाही हो, आता उद्यापासून गाडीवर यायचं आणि पहिल्यासारखं राहायचं. मी तर विषय सोडला होता. आम्ही काम बी बघितलं होतं. आणि तुमचेच पप्पा असं काय बोलले होते. मी त्यांचीच मुलगी आहे. त्यांना कसं शांत करायचं मला चांगलंच माहिती आहे. आणि जर तुला खरं कळालं नसतं तर माझं मन मलाच खात बसलं असतं. माझं बी टेन्शन गेलं आणि तुमचं पण टेन्शन गेलं. आता मी आणि माझी कमांडर. आता तुला तुझं मिळालं, माझं काय? तुमचं काय? अरे म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं केलं त्याचं काय नको का मला? तुम्ही मोठी लोक, तुम्ही असंच करता. केलेली परतफेड मागता.
नाही द्यायचं काय? राहू दे. मग काय पाहिजे सांग. तू पाहिजे काय? काय नाही, तू फक्त खुश राह, बाकी काय नको. तू असं उदास चेहऱ्याने चांगला नाही दिसत. आम्ही बोललेलं कधी मनावर घेऊन आला. सगळेच मोठी माणसं असे नसते. काही माणसं तुमच्यासारखी बी असतात. आणि काय पाहिजे तुम्हाला? काय नाही. सांगा काय पाहिजे. काय नाही. सांगा की. बरं एवढंच म्हणतोय ना, सांगते. पण आता नाही, नंतर कधी तर. तुम्ही कधी बी बोलवा, मी लगेच येतो. तुम्ही बी काय याद राखू की इस ड्रायव्हर का वाद आहे. तुझे शब्द जरी नाही म्हणत असले ना, तरी प्रत्येक गोष्ट हाच म्हणते. आता थोड्या दिवस तरी प्रेमाचा विषय बंद. माझ्या आयुष्यात काय चाललंय माझं मलाच कळत नाही. मम्मी तिचं दुःख नाही तर मलाच समज देत होती असं वाटत होतं. एकीकडे लग्नाचा नवरा आहे तर दुसरीकडं माझं प्रेम. काही गोष्टी मलाच समजुतीने घ्याव्या लागतील. मलाच माझ्या प्रेमावर चादर घालावी लागेल आणि नवऱ्याचं प्रेम जवळ करावं लागेल.